सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळेजण या ठिकाणी आलात. कालच सकाळीच आपल्याला निरोप दिला. आपण सगळेजण आलात. आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 1-1.5 महिन्यापासून मायनी हॉस्पिटलच्या मायनी कॉलेजचं जे हॉस्पिटल होतं त्या हॉस्पिटलमधल्या कोविडच्या पेशंटच्या संदर्भात काही चर्चा आपल्या सगळ्यांच्या समोर आल्या. काही पोलीस स्टेशनला एक तक्रार पण देण्यात आली होती. पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर 15 दिवस व्हायच्या आत त्याचं हायकोर्टला पिटिशन पण दाखल झालं. हायकोर्टला पिटिशन दाखल झाल्यानंतर त्याच्या 2 तारखा पण झालेल्या आहेत. हायकोर्टनं पोलिसांना तपासाच्या सूचना दिलेल्या आहेत की त्यावेळी एसपीना झापलं किंवा एसपीना बोलावलं अशा बातम्या, कपोकल्पित बातम्या छापून आल्या. कालचं मागचं हिअरिंग झालं त्याच्यामध्ये बरंच काय छापून आलं. त्या गोष्टी त्या विषयावर मी जाणार नाही. मी काही कोर्टात गेलो नव्हतो त्यामुळे मला तिथली परिस्थिती काही माहिती नाही. वास्तविक या सगळ्यावर मी बोलावं अशी माझी बिलकुल इच्छा नव्हती, परंतु आज परिस्थितीनं मला या सगळ्या गोष्टी आपणासमोर मांडण्याचा साठी भाग पाडला. परिस्थितीनं या सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडायला मला भाग पाडले. या सगळ्या गोष्टीवर मी बोलावं असं मला अगोदर वाटत नव्हतं, पण माझ्या मतदारसंघामध्ये किंवा राज्यामध्ये कोविडच्या कालखंडामध्ये मायनी कॉलेजचं जे हॉस्पिटल होतं त्या हॉस्पिटलमध्ये 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे पैसे जयकुमार गोरेंनी लाटल्याचा आरोप गेल्या काही दिवसापासून किंबहुना आपल्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून, काही चॅनलच्या माध्यमातून आणि खास करून यूट्यूब चॅनल्स आहेत त्यांच्याही माध्यमातून आपण सगळेजण बघतोय की होतोय. या संदर्भात सभागृहामध्ये पण जयंत पाटील साहेबांनी हा विषय उपस्थित केला होता. या संदर्भातली माहिती जयंत पाटलांनी सभागृहाला द्यायचा प्रयत्न पण केला होता. त्यावेळी मी माझी भूमिका सभागृहामध्ये मांडली होती की जयंत पाटलांनी वास्तवाची माहिती घेतली असती आणि मग सभागृहामध्ये त्यांच्यासारख्या ज्येष्ठ माणसांनी मत मांडलं असतं. किंबहुना माझ्या अध्यक्षांना त्यावेळी माझी विनंती होती की अध्यक्ष महोदय जयंत पाटलांच्या अध्यक्षतेखालीच ही कमिटी नेमा आणि त्यांना चौकशीचे आदेश द्या आणि जयंत पाटलांनी चौकशी केल्यानंतर जो रिपोर्ट येईल त्या रिपोर्टचा ऍक्शन आपण घ्यावी. आजही आपण सगळेजण बघताय की या प्रकरणासंदर्भातली वास्तव भूमिका मी आपल्या सगळ्यांसमोर मांडावं मला भाग पडलं म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना सांगतोय. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की कोविडचा कालखंड आपल्या सगळ्यांना आठवत असेल की ज्या कालखंडामध्ये कोविड काय आहे हे कुणाला समजत नव्हतं. कोविडवर उपचार करण्याचा कुठला प्रोटोकॉल नव्हता. दवाखाने बंद झाले होते, गावाच्या गावं बंद झाली होती, गावातले प्रवेश बंद झाले होते आणि प्रचंड पेशंटची संख्या वाढलेली होती. आणि त्या परिस्थितीमध्ये रुग्णांना बेडच मिळत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये माननीय कलेक्टर सातारा यांनी मायनी कॉलेजला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये मायनी कॉलेजचं जे हॉस्पिटल आहे की जे पाठीमागच्या कालखंडामध्ये किंबहुना मी कलेक्टरचं पत्र येईपर्यंत त्याच्या अगोदर महिन्यापर्यंत ते हॉस्पिटल बंद होतं. ते हॉस्पिटल महाराष्ट्र सरकारनं सील केलेलं होतं.
किंबहुना ते कॉलेजची सगळी इमारत महाराष्ट्र सरकारनं सील केलेली होती, कारण सुप्रीम कोर्टानं त्या कॉलेजला MBBSच्या विद्यार्थ्यांचं बोगस ॲडमिशन केलं आणि विद्यार्थ्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले. परमिशन ॲडमिशन केल्यामुळं विद्यार्थी आझाद मैदानावर उपोषणाला बसले, सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये उपोषणाला बसले, विद्यार्थी कोर्टात गेले आणि विधानसभेमध्ये पण त्या संदर्भात खूप चर्चा झाली होती. त्या संदर्भात आपण सगळे माझे सहकारी चॅनल्सवाले आहेत त्यांनी पण त्या संदर्भातल्या बातम्या दिलेल्या होत्या. आणि त्या संदर्भात मायनी मेडिकल कॉलेजला सुप्रीम कोर्टानं 20 कोटी रुपयाची पेनल्टी केलेली होती. आणि ती 20 कोटीची पेनल्टी सरकारला केली आणि मायनी कॉलेजचा फी केली. महाराष्ट्र सरकारनं ती पेनल्टी भरण्याच्या सूचना या कॉलेजला केल्या, त्यांनी ते भरले नाही. वारंवार सूचना दिल्यानंतर पण भरलं नसल्यामुळे त्या कॉलेजवर महाराष्ट्र सरकारनं ताबा घेतला होता आणि त्याला सील पण केलेलं होतं. ते सील केलेलं कॉलेज जेव्हा हे देशमुख आले, मला त्यांनी विनंती केली, जयकुमार गोरेनं कधी ते कॉलेज घेण्याचा प्रस्ताव दिलेला नाही. सगळं जेव्हा महाराष्ट्र सरकारचं नाव त्याच्यावर चढणार होतं तेव्हा देशमुख कुटुंबीय माझ्याकडे आले. 6 महिने मला भेट मागत होते, मी दिली नव्हती. 6 महिन्यानं शेवटी गणेश भिशे नामक एक त्यावेळेचा तत्कालीन संचालक आता या केसमध्ये आरोपी आहे, माझ्याकडे आला. त्यांनी खूपच विनंती केल्या. महादेव देशमुख दारात बसलेले आहेत, गाडीत बसलेले आहेत, त्यांना बोलायचंय. ते आले. माझ्याकडे आल्यानंतर ते माझ्याजवळ रडले. त्यांनी मला विनंती केली, भाऊ एवढ्या कष्टानं उभं केलेली ही संस्था आहे आणि संस्था जर आता एकदा शासनाचं नाव चढलं तर पुन्हा कधीच ते उभं राहणार नाही. आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय राहणार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये अगदी त्यांचा चेहरा बघून किंबहुना माझी मती गेलेली होती, पण मला त्यांची दया आली आणि म्हणून मी त्या कॉलेजवर जाण्याचा आणि कॉलेज बघण्याचा निर्णय घेतला. तिथं गेल्यानंतर मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन केला, असं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजच्या काही अडचणी आहेत, त्या संदर्भात शासनाची मदत झाली तर बरं होईल, असा मी त्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं, अरे जय, हे फोन फार मोठा भानगडीचा ते विषय आहे आणि विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचे खूप मोठे विषय इथं पेंडिंग आहेत आणि त्या ह्याच्यात तू काही लक्ष नाही घातलं तर बरं होईल, अशा मला त्यांनी त्याच वेळी सांगितलं. मी म्हणलं, साहेब मतदारसंघातलं कॉलेज आहे, जर काय करता आलं तर बरं होईल, असं त्यांच्याशी मी बोललो. आणि मग त्यांनी मला मुंबईत यायला सांगितलं. मुंबईत गेल्यावर सगळ्या चर्चा झाल्या आणि खूप शासनाला विनंती केली, बाकीच्या काही कमिटमेंट्स केल्या शासनाला ते पैसे भरण्यासंदर्भातले. आणि ते कॉलेज शासनाशी कमिटमेंट करून शासनाशी काय ॲग्रीमेंट होऊन ते पैसे कशा टप्प्यात भरायचं, काही दिवस पैशाला मुदत घेतली आणि ते कॉलेजचं सील काढण्यात. त्याचवेळी आपण कॉलेजच्या सगळ्या संचालक मंडळाच्या वतीनं, ॲक्च्युली हे कॉलेज देशमुखांचं नाही, पहिला विषय क्लिअर करतो, हे कॉलेज ट्रस्टचं आहे. हे कॉलेज ट्रस्टचं आहे आणि हे ट्रस्टचं कॉलेज याच्यामध्ये चेंज रिपोर्ट करून मूळ जे बॉडी आहे त्या बॉडीला कुठल्याही किमतीवर शासन मुदत देणार नाही. चेंज ऑफ मॅनेजमेंटच्या मुद्द्यावर त्यांनी ते पैसे भरायला काही मुदत देऊन टप्पे पाडून द्यायला शासनानं परवानगी दिली. त्या हिशोबानं चेंज ऑफ मॅनेजमेंट झालं. चेंज ऑफ मॅनेजमेंट सोबत एक लीगल त्याला म्हणता येत नाही, पण एक म्युच्युअली अंडरस्टँडिंगचा एक स्टॅम्प पण झाला आणि त्या स्टॅम्पमध्ये काही गोष्टी ठरल्या तर तो स्टॅम्प जरी मला देणार आहे की नेमकं ह्या कॉलेज जेव्हा जयकुमार गोरे तिथं गेला तेव्हा नेमकं काय या परिस्थितीमध्ये ठरलेलं होतं आणि कशा पद्धतीनं पुढे जायचं होतं हे ठरलेलं माहितीसाठी आपल्याला मी देईन. विषय आहे की या कोविडच्या पेशंटच्या संदर्भातला या कोविडच्या कालखंडामध्ये आपणा सगळ्यांना किंबहुना यातल्या काही पत्रकार बांधवांचाही त्यावेळी मला फोन आलेला होता, काही पेशंट ऍडमिट करण्यासंदर्भात भूमिका घेतलेली होती.
हे कॉलेज चालू म्हणजे कोविड यायच्या अगोदर, कोविड आला, कलेक्टरने आम्हाला पत्र दिलं, त्याच्या काही अगदी जसा कोविड डिक्लेअर झाला होता, कलेक्टरचं आम्हाला पत्र आलं नव्हतं, पण त्यावेळी या हॉस्पिटलचा जेव्हा ओपन झालं, म्हणजे त्याचं लॉकबिक काढलं, तेव्हा हे हॉस्पिटल चालू करण्यासंदर्भात महात्मा फुलेच्या योजनेमध्ये त्याचा समावेश करावा अशा पद्धतीचा एक अर्ज आम्ही म्हणण्यापेक्षा तात्कालीन संस्थेचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून ज्याची नेमणूक होती आणि ते संस्थेमध्ये आदरणीय ह्या देशमुख कुटुंबियांच्या घरातले एक इसम होते, ते सन्माननीय संदीपजी देशमुख. तर याने कॉलेज महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये त्याचा समावेश व्हावा म्हणून एक पत्र देखील दिलं होतं. पत्रासोबत सगळे डॉक्युमेंट, डॉक्टरांची यादी, या सगळ्या गोष्टी त्या पत्रामध्ये दिलेल्या होत्या. त्याच्यासोबत त्यावेळेचे तत्कालीन एक डॉक्टर होते, CMO म्हणून त्यांची नेमणूक केली होती. ती नेमणूक मी तर केलीच नव्हती, त्या देशमुख कुटुंबियांनी केलेली होती. मला माहिती नाही काय झालं, कारण मी कॉलेजमध्ये जाऊन मला 1-1.5 महिना झालेला होता त्या हॉस्पिटलमध्ये. मला तात्कालीन परिस्थिती, मला कुठलीही माहिती मला त्यावेळी नव्हती. ते झाल्यानंतर महात्मा फुले त्या याच्यामध्ये जेव्हा त्यांनी या कॉलेजला हॉस्पिटलला घेण्यासाठी अर्ज केला, तेव्हा या कॉलेजनं अर्ज करत असताना महात्मा फुले जनआरोग्य योजनेकडून या कॉलेजला ॲग्रीमेंटसाठी यांनी जेव्हा सगळे डॉक्युमेंट केली, त्यावेळी कोविड असल्यामुळं कुठलीही डायरेक्ट व्हिजिट होत नव्हती. या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत होत्या, कारण कुणालाही त्यावेळी जायची यायची मुभा नव्हती. त्यामुळे त्या परिस्थितीमध्ये या हॉस्पिटलचं डायरेक्ट काय इन्स्पेक्शन झालं नव्हतं किंवा त्या संदर्भातल्या चर्चा झाल्या नव्हत्या. जे डॉक्टर इथं घेतले त्याही संदर्भात चर्चा झाली नव्हती. परंतु आपण हा या सिस्टममधला सगळ्यात, मी तुम्हाला सगळ्यांना तो डॉक्युमेंट दिलेला आहे की या कॉलेज जेव्हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये जेव्हा या हॉस्पिटलचा समावेश करण्यासंदर्भातली भूमिका घेतली, तेव्हा सन्माननीय संदीप देशमुख यांनी या हॉस्पिटलच्या वतीनं चेअरमनसाठी सही केलेली आहे, फॉर प्रेसिडेंट म्हणून आहे. हे माहितीच्या अधिकारात मागवलेला डॉक्युमेंट आहे. तो डॉक्युमेंट महात्मा फुले जनआरोग्य योजनेचं किंवा त्याच्यामध्ये पण आहे. त्याच्यामध्ये हे कॉलेज जेव्हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये येतं, तेव्हा एक लॉग इन ID येतो. एक लॉग इन ID तुम्हाला माहिती आहे, तर मी सांगायची आवश्यकता नाही. एक लॉग इन ID येतो. त्या लॉग इन ID मध्ये CMOचा नंबर पाहिजे होता, म्हणजे तो कुंभार डॉक्टरांचा नंबर असायला पाहिजे होता. तर ते स्वतः संदीप देशमुख आणि स्वतः संदीप देशमुखांचा नंबर टाकलेला आहे. त्याची माहिती याच्यामध्ये आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या याच्यामध्ये गेला तरी त्याची माहिती तुम्हाला मिळेल की तस लॉग इन अख्ख्या हे त्या डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे की त्यांना CMO म्हणून नेमणूक केली, त्यांचं सर्टिफिकेट आहे. या सगळ्या डॉक्युमेंट आहे. याच्यामध्ये ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या ऑफिसमधून एक सांगण्यात आलं की आता कोविडच्या कालखंडामध्ये आम्ही डायरेक्ट तिथं व्हिजिट करू शकत नाही, त्यामुळं या हॉस्पिटलचं आम्ही ऑनलाईन इन्स्पेक्शन करतो आणि ऑनलाईन इन्स्पेक्शन करून तात्पुरती महात्मा फुलेमध्ये या हॉस्पिटलला घेतो की तुम्हाला कोविडच्या कालखंडामध्ये या हॉस्पिटलमधून उपचार करता येईल. हे सगळी प्रक्रिया ऑनलाईन झालेली, प्रत्यक्षात ह्याच्यातली कुठली झाली नाही, का पॉसिबल नव्हतं त्या परिस्थितीमध्ये. तेव्हा हे ॲग्रीमेंट झालेलं आहे. त्या ॲग्रीमेंटमध्ये जेव्हा यांनी केलेला प्रस्ताव माघारी आला, इन्शुरन्स कंपनीने एक ॲग्रीमेंट पाठवलं, स्वतः इन्शुरन्स कंपनीने ॲग्रीमेंट पाठवलं की जे संदीप देशमुखांच्या सहीनं गेलेलं हॉस्पिटलचा समावेश करण्यासंदर्भातला अर्ज होता, किंवा त्यासोबत ते सगळे आधार डॉक्युमेंट सगळे असतील ते त्यानंतर आलं. त्यानंतर ॲग्रीमेंटवर माझी सही आहे. इथे माझ्या सहीने ॲग्रीमेंट झालं. ॲग्रीमेंट म्हणता येत नाही त्याला, पण ते ॲग्रीमेंट कुणासोबत झालं? इन्शुरन्स कंपनीसोबत.
वास्तविक ही सगळी प्रक्रिया जी झालेली आहे, ही सगळी प्रक्रिया फक्त याच्यामध्ये महाराष्ट्र शासन हे एक या सिस्टम मधला एक भाग म्हणून काम करतं की त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतः महाराष्ट्र शासनाने त्यांनी एक सोसायटी स्थापन केलेली आहे. आणि ती सोसायटी ॲक्च्युली ही सगळी प्रक्रिया इन्शुरन्स कंपनी टू हॉस्पिटल अशीच आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा कुठेही हस्तक्षेप असत नाही. फक्त हॉस्पिटल पॅनलमध्ये आलं की तिथून पुढे महाराष्ट्र सरकारचे एक आय एस अधिकारी नेमला आणि काही लोक आहेत ते फक्त ही स्कीम व्यवस्थित चालली का नाही हे मॉनिटर करतात. काही कंप्लेंट्स आल्या तर करतात की प्रक्रिया बघत असतात. बाकी सगळी प्रक्रिया एकदा प्रीमियम भरल्यानंतर ही सगळं इन्शुरन्स कंपनी करते. आमचं ॲग्रीमेंट शासनासोबत झालं नाही, आमचं ॲग्रीमेंट इन्शुरन्स कंपनीसोबत झालं. त्याची कॉपी मी तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यामध्ये ते डॉक्टरांची यादी बिदी जोडलेली आहे की सन्माननीय त्यावेळेचे डॉक्टर, मला काय त्या कॉलेजची माहितीच नव्हती. म्हणजे मी एक महिन्यात काय सगळी माहिती घ्यायचं कारणही नव्हतं. त्या संदीप देशमुख म्हणून त्यांच्या मॅनेजमेंटचा विषय आहे. संदीप देशमुखांनी ती यादी पाठवली. त्या यादीतनं जे आली ह्याच्यात यादी पण आहे डॉक्टरांची. सगळी झाल्यानंतर ॲग्रीमेंट झालं. ॲग्रीमेंट झाल्यानंतरचा विषय आहे हे सन्माननीय महाशय संदीपजी देशमुख आहेत. हे देशमुख सांगतात की मी या हॉस्पिटलला कामच करत नव्हतो. यांची सगळ्या म्हणजे हॉस्पिटल पासून सगळ्या याच्यावर सह्या त्यांच्या आहेत. जेव्हा माझी सही झाली तेव्हा कुणाच्या समोर सही केली म्हणून सह्या केल्या तेव्हा संदीप देशमुखांची सही परत आहे. मला एक गोष्ट सांगायची कारण इथं पुन्हा नंबर आहे. जेव्हा लॉग इन आय डीचा नंबर कुणाचा असतो इथं मार्क करून दिलाय कुणाचा नंबर लॉग इन आय डी. ही माहिती महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या ऑफिसमधूनही मिळते की कुणाचा लॉग इन आय डी. आज अखेर या क्षणापर्यंत या सगळ्या परिस्थितीमध्ये मला हे सांगत असताना आणखी एक गोष्ट तुमच्या निदर्शनास द्यायची की या हॉस्पिटलमधनं किती लोकांचा क्लेम आम्ही केला, मला किती पैसे आले किंवा अमाऊंट हे महात्मा फुलेकडून आले सगळ्या अमाऊंटचा डाटा मी जोडला आहे की आमचा साधारण 1,46,24,24,400 रुपये हे साधारण आम्हाला आले. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही जी प्रक्रिया आता हे बघा ही चेकची कॉपी आहे बरोबर. जे महात्मा या पिटिशनमध्ये आहे की जयकुमार गोरे नवीन अकाउंट उघडलं, काय केलं, संस्थेची शिक्का घेतला, काय संस्थेची परमिशन घेतली नाही, काय केलं नाही. ॲक्च्युली हे जे अकाउंट आहे हा अकाउंट नंबर कोणी टाकला आहे याच्यामध्ये संदीप देशमुखांनी टाकलेला. अकाउंट तो 2019 सालीच ओपन केलेला आहे आणि त्याचा ठराव आहे. बाकी सगळ्या प्रक्रिया ठीक आहे, त्याचं काय असेल चौकशी होईल, तो विषय नाही. या संस्थेच्या अकाउंटमध्ये आलं, पैसे संस्थेच्या अकाउंटमध्ये आले तर इन्शुरन्स कंपनीकडून आले. आणि हे सगळं झाल्यानंतर हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जो विषय आहे ही जन आरोग्य योजना ऑपरेट करण्याचा कंपनी या MOU मध्ये किंवा त्या ॲग्रीमेंटमध्ये किंबहुना इन्शुरन्स कंपनीच्या डायरेक्शनप्रमाणे या योजनेचा प्रत्येक डॉक्युमेंट या सिस्टममध्ये लॉग इन आय डी असल्याशिवाय जाऊ शकत नाही. लॉग इन आय डी पासवर्ड असल्याशिवाय त्या सिस्टम आहे की जो लॉग इन आय डी संदीप देशमुखांच्याकडे आहे आज या डेटपर्यंत. कारण परवा आम्ही माहिती मागितली, पोलीस स्टेशनने माहिती मागितली अशी मला माहिती आहे. तो लॉग इन आय डी आजही त्या संदीप देशमुखांच्याकडेच आहे. तो लॉग इन आय डी तेच चालवतात, तेच ऑपरेट करतात. त्याच्यासोबत लॉग इन आय डी एका दुसऱ्या माणसाकडे असतो. तो आरोग्य मित्राची नेमणूक केलेली असते त्यासाठी त्या आरोग्य मित्राकडे असतो. आणि आरोग्य मित्र म्हणून इन्शुरन्स कंपनी नेमणूक करते. तिथं महाराष्ट्र सरकारचा संबंध आहे, आमचाही संबंध आहे, कुणाचा संबंध नाही. त्या आरोग्य मित्राची कर्तव्य काय आहेत मी तुम्हाला जी फाईल दिलेली आहे त्या फाईलमध्ये आरोग्य मित्राची कर्तव्य मी वाचून दाखवणार नाही, पण मी फोकस करेन फक्त. ही सगळी कर्तव्य आरोग्य मित्राचे जे काय आहेत हे मी त्या याच्यामध्ये दिलेली आहे. आणि CMOची काय कर्तव्य आहेत ती तुमच्या याच्यामध्ये दिलेली आहे. याच्यामध्ये आरोग्य मित्रानं पेशंट बघून पेशंट ॲडमिट झाल्यानंतर त्याचं रेशनिंग कार्ड आल्यानंतर ही सगळी प्रक्रिया ETI नंबर एक येतो, ETI करतात पेशंट ते. तो झाल्याशिवाय या आरोग्य मित्र ही सगळी प्रोसेस करतो आणि तो ETI नंबर आल्याशिवाय CMO एकही डॉक्युमेंट त्याच्यामध्ये घालू शकत नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो डॉक्युमेंट दाखल करतात जे हॉस्पिटलमध्ये उपचार झाल्यानंतर, त्या उपचार झाले
त्या डॉक्टर सीट असते, पेशंट सीट असते, ॲडमिट डेट असते, अगदी डिस्चार्ज डेट असते, डेट झालं तर डेटचा सगळा विषय असतो. या सगळ्या प्रक्रिया त्यामध्ये असतात. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की हे जे प्रकरण तयार केलेलं आहे, हे जे प्रकरण तयार केलेलं आहे, हे आजचं प्रकरण नाही आहे. जेव्हा आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आलं, कोविडवर उपचार चालू होते, त्यावेळी या जिल्ह्यामध्ये 3च हॉस्पिटल ताकदीनं चालू होती. एक सिव्हिल हॉस्पिटल, एक कृष्णा हॉस्पिटल, बाकी छोटी मोठी. मायनी हॉस्पिटलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेशंट आम्ही तपासले, ॲडमिट केले. साधारण माझ्या हिशोबानं 27च्या आसपास 2700 पेशंटचा आकडा माझ्या हिशोबाप्रमाणे की जो मायनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या लोकांचा आहे. मायनी हॉस्पिटलच्या बाहेर मी मसवडला एक सेंटर चालू केलं, तर तिथं साधारण 700 ते 800 पेशंटचं उपचार तिथं केलेलं आहे. दहिवडीचं एक हॉस्पिटल आम्ही चालू केलं, तर नगरपालिकेनं आम्ही संयुक्त केलं, तर त्याही ठिकाणी काही लोकांना आम्ही ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार केलेले होते. हे हॉस्पिटल चालू झालं तेव्हा या हॉस्पिटलच्या अकाउंटवर 0 पैसे होते, एकही नया पैसा नव्हता. हे हॉस्पिटल चालवण्यासाठी काही नव्हतं. पण हे कॉलेज टेक ओव्हर केलं तेव्हा हे कॉलेज चालू करण्यासाठी, हॉस्पिटल चालू करण्यासाठी जे काय रक्कम उपलब्ध करायला लागेल ती जयकुमार गोरे उपलब्ध करतील आणि ते कॉलेज चालवतील. कॉलेज चालवल्यानंतर आलेल्या पैशातनं ते पैसे परत घेतील, असं एक त्याच्यामध्ये ॲग्रीमेंट आहे, त्याची कॉपी मी तुम्हाला देईन. ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर या पेशंटला उपचार करत असताना मला आजही ते दिवस आठवतात की माझ्या अंगावर अनेकदा काटा येतो की त्या परिस्थितीमध्ये लोकांचा उपचार करत असताना अनेकदा ऑक्सिजन नव्हता, अनेकदा अडचणी आल्या, अनेकदा असे प्रसंग आले की 150 पेशंट ऑक्सिजनवर असताना ऑक्सिजन संपले. एवढी लढाई त्या ह्याच्यामध्ये केली की मी, माझे मित्र संजय गांधी आहेत, त्यांच्या अकाउंटवरनं, कर्ज अकाउंटवरनं मी जवळजवळ 1 कोटी रुपये त्यांच्याकडून घेतले. माझे एक मुंबईचे मित्र आहेत, त्यांच्याकडून, त्यांच्या अकाउंटवरून आलेल्या अकाउंटचे एंट्री आहेत त्या सगळ्या. तुम्हाला दिलं त्याच्यात बी असतील अकाउंटची एंट्री. साधारण ते हॉस्पिटल चालवण्यासाठी जयकुमार गोरेनं 3,60,00,000च्या आसपासची रक्कम उपलब्ध करून दिली. कुठं क्रेडिटवर पैसे ठेवले, काय ऑक्सिजनची बिलं, साधारण 1 कोटीच्या आसपास ऑक्सिजनचं बिल आहे. केन नाईट्रो तुम्हाला माहिती असेल, तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेतली तर तुम्हाला मिळेल. आणि एक कंपनी होती, त्या 2 कंपनीकडून ऑक्सिजन, त्यांची काय अमाऊंट पोचली, त्यांच्यातली काय अमाऊंट आजही त्यांची पेंडिंग आहे. मला या गोष्टीचं दुःख आहे की अशा परिस्थितीमध्ये मी हॉस्पिटल चालवलं आणि लोकांचे जीव वाचवले. माझ्यावर दुसऱ्या कुठल्या ॲलिगेशन केले असते तरी मला 200 वेळा, तर मला सवय आहे, आता निवडणूक आलेली आहे तर माझ्यावर ॲलिगेशन होणार, माझ्यावर गुन्हाही दाखल होईल, माझ्यावर केसही करतील, या सगळ्या गोष्टी मी स्वीकारतो. मला वेदना या गोष्टीच्या होतात की ज्या लोकांचे जीव वाचवण्यासाठी जयकुमार गोरेनं जीवाच्या आकांताने लढाई केली. माझ्या स्वतःच्या जीवाचा कधी मी विचार केला नाही. जयकुमार गोरे इतर ॲडमिट असलेल्या पेशंटचा मनोबल वाढवण्यासाठी, किंवा बरेच पेशंट असे केले की भीतीपोटी पेशंट जात होते. मी त्या कोविडच्या परिस्थितीत जेव्हा डॉक्टर त्या याच्यात जात नव्हता हॉस्पिटलमध्ये, तेव्हा जयकुमार गोरे PPE किट घालून, नंतर हे करून फक्त मास्क लावून सकाळी दुपारी किंबहुना दिवसातनं एकदा तरी प्रत्येक पेशंटला भेटून त्या लोकांचे उपचार मी केले. असं असताना त्यावेळी माझ्या विरोधकांना हे हॉस्पिटल एवढं चांगलं कसं चाललंय हे आवडलं नाही. आणि जसं हॉस्पिटल तसंच चांगलं चालतंय तसं विरोधकांनी त्या देशमुख कंपनीनं सांगितलं, तुम्हाला काय अक्कल आहे का, तुम्ही कशासाठी हे कॉलेज त्यांना दिलं. कॉलेज दिलं नाही. मला अनऑफिशियल चॅरिटी कमिशनरकडे चेंज रिपोर्ट दाखल केला, त्याच्यावर सह्या आहेत, उभे राहून त्यांच्यासमोर त्यांनी, हे सगळी संचालक जुनं मंडळ आहे, त्यांनी चॅरिटी कमिशनरच्या समोर उभा राहून आम्ही राजीनामा देतोय आणि ठराव घेऊन कुणाला बॉडीत घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी ऑथोराईज केलेल्या आहेत. मी सगळं एवढ्यासाठी सांगतोय की प्रचंड तुम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे, त्यातला प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये मी दिलेली आहे, तुमच्या या सगळ्या सिस्टम याच्यात दिली. चॅरिटी कमिशनरनं त्यात चेंज रिपोर्ट मान्य केला, चॅरिटी कमिशनरनं सगळ्या प्रोसेस करून घेतल्या आणि त्याच्यानंतर ही सगळं आता फिर्याद केलेली आहे, म्हणजे तक्रार दिली किंवा जे पिटिशनमध्ये गेलेले आहे ते या कॉलेजचे आज अखेरचे उपाध्यक्ष आहेत. आजही मी चेअरमन आहे. निवडणूक झाली नसली तरी जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत ॲक्टिंग बॉडीतले
जेवढे पदाधिकारी आहेत त्यांची मुदतवाढ जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत बायलॉज प्रमाणे राहते. तर त्यावेळी हे हॉस्पिटल बंद करण्याचा घाट घातला. त्या हॉस्पिटलमध्ये रेड केली. त्या हॉस्पिटलवर म्हणजे मला वाईट याचं वाटतं की कोविडच्या कालखंडामध्ये तुम्ही माणूस आहात, तुम्ही सगळेच जण आपण हे आहोत. कोविडच्या हॉस्पिटलमध्ये 100% कुठल्या गोष्टी फॉलो करणं आपल्याला पॉसिबल होतं का? काय गोष्टी उपलब्ध होत होत्या का? डॉक्टर उपलब्ध होत होते का? काय गोष्टी होत्या का? पण तरी सुद्धा आम्ही पेशंटचा जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न केला, त्यामध्ये कुठं आपण मागं राहिलो नाही. पण हे सगळं करत असताना फक्त राजकीय हेतू डोक्यात ठेवून त्याच्यामध्ये मोहरा बनवून, म्हणजे शेख चिली म्हणतात ना, म्हणजे बंद पडलेलं सगळं चालू व्हायची परिस्थिती आली तेव्हा या देशमुखांना मोहरा केला की आम्ही तुम्हाला जयकुमार गोरेने या सिस्टममधनं बाहेर काढून हे हॉस्पिटल कॉलेज तुम्हीच चालवा, तुम्ही ताब्यात घ्या, ते तुमचं आहे, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली. आणि पहिल्यांदा हिम्मत देशमुख म्हणून आहे ते देशमुख कंपनीचं, त्यांनीच पहिली तक्रार हॉस्पिटलच्या विरोधात केली. याच हॉस्पिटलमध्ये देशमुख कुटुंबातल्या अनेक लोकांनी उपचार घेतला. इथनं रेमडेसिवीर इंजेक्शन नेली. बाकी सगळ्या त्याविषयी मी जाणार नाही, आता तो मुद्दा नाही मला. कंप्लेंट केल्यानंतर त्याची इन्क्वायरी लावली. इन्क्वायरी लावल्यानंतर या जिल्ह्यातल्या नेत्यांचं नाव मी पुढे घेतो तुम्हाला, पण अनेकांनी प्रेशर आणलं. अगदी राष्ट्रीय नेत्यापासून सगळ्यांनी प्रेशर आणलं. संजीव कदम म्हणून तुमच्या सातारचेच त्यावेळेचे उपसंचालक होते, आरोग्य संचालक होते, संजोग कदम, त्यांच्या अध्यक्षतेखाली 3 लोकांची कमिटी नेमली. त्यांनी हॉस्पिटलची इन्क्वायरी केली. त्यांना संजोग कदमांना मी फोन केला होता एकदा, साहेब इन्क्वायरी करा, माझं काय म्हणणं नाही, फक्त वस्तुस्थिती समोर आणा. आणि हे सगळं करत असताना तुम्ही एकतर्फी इन्क्वायरी करताय. कारण लॉग इन ID त्यांच्याकडं, कॉम्प्युटर त्यांच्याकडं, हॉस्पिटल त्यांच्या, आजपर्यंत हॉस्पिटल त्यांच्याच ताब्यात आहे, कॉम्प्युटर त्यांच्याच ताब्यात आहे, सगळंच त्यांच्या ताब्यात आहे, हॉस्पिटल त्यांच्या ताब्यात आहे, कॉलेज त्यांच्या ताब्यात आहे, सगळंच त्यांच्या ताब्यात आहे. कंप्लेंट फक्त माझ्यावर आहे, तक्रार फक्त माझी आहे. आजही कॉलेजचं पोझिशन त्यांच्याकडे आहे, तेव्हाही कॉलेजचं पोझिशन त्यांच्याकडे, तेव्हाही हॉस्पिटलचं पोझिशन त्यांच्याकडं, तेव्हाही लॉग इन ID त्यांच्याकडं, तेव्हाही ते सगळे कॉम्प्युटर जे आहेत ते सगळं त्यांच्याकडं. हे सगळं असताना फक्त जयकुमार गोरेला बदनाम करण्याची यंत्रणा, सिस्टम लावायचं काम केलं. ते त्यावेळी ती स्कीम सस्पेंड केली, इन्क्वायरी लावली, पेशंटचे पैसे देऊ नका म्हणून सांगितलं. त्यावेळी मी संजोग कदमांना विनंती केली, कदम साहेब आमचं फक्त लेखी म्हणणं घ्या, असा न्याय होऊच शकत नाही. जर एखाद्यावर तुम्ही कारवाई करायला पुढे चालला आहे तर तुम्ही दुसऱ्याची म्हणणं घ्या. दुसऱ्याला शेवटपर्यंत म्हणणं घेतलं नाही. त्यांनी रिपोर्ट केला. यांच्यावर आमच्यावर फौजदारी दाखल करण्यासंदर्भात रिपोर्ट तयार करण्याचा दबाव त्यांच्यावर वारंवार होता. नेत्यांची नावं मी घेणारच आहे, पुन्हा सांगतो तुम्हाला, मी पुढे घेणारच आहे. एवढा दबाव होता की तपासात काही करा, फक्त जयकुमार गोरेवर FIR दाखल झालं पाहिजे एवढी व्यवस्था करा, असा त्यांच्यावर प्रेशर होता. तर तिघांच्या कमिटीवर त्यांनी मला, कमिटीतले सदस्यही मला भेटले, नावं सांगत नाही तुम्हाला, मला माफ करा भाऊ, आम्ही नाही काय करू शकत, एक तर आम्हाला इथं राहायला लागेल की नोकरी जाईल, दोन्हीपैकी काय करायला. पण तरी सुद्धा त्यांनी कमिटीचा रिपोर्ट तयार केला. FIR दाखल करण्याचं त्यांनी सांगितलं नाही, आमच्या केसेस देता येणार नाही म्हणून सांगितलं. त्यातला ABG रिपोर्टचा विषय एक सांगितला. ABG रिपोर्ट मॅनिप्युलेट केला आहे, कुणी केला, आता लॉग इन ID कुणाकडे छापतो, कोण डॉक्युमेंट टाकतो कोण, या विषयावर मी बोलत नाही आज. पण या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ते हॉस्पिटल बंद केलं आणि तो रिपोर्ट आला चौकशीचा रिपोर्ट पण त्या जोडला आहे, तोही जोडला आहे. त्याच्यानंतर मी आरोग्यमंत्री सावंत झाल्यानंतर त्यांना एक अर्ज दिला, बाबा अशी अशी चौकशी झालेली आहे, या चौकशीमध्ये आमचं म्हणणं घेतलं नाही, कृपा करून माझं म्हणणं त्याच्यामध्ये घ्या, आमचं म्हणणं तर रेकॉर्डवर ठेवा की मला पुढं जाता येईल या सगळ्याच्या. कुणाचं तर ब्लेम, एवढं खर्च करून, एवढं हॉस्पिटल चालवून, स्वतःचा जीव धोक्यात घालून, लोकांचे जीव वाचवून जर माझ्यावरच आरोप होणार असते तर किमान म्हटलं माझं म्हणणं रेकॉर्डवर घ्या. त्यांनी म्हणणं रेकॉर्डवर घेतलं. त्यावेळी कोण उपसंचालक होते, संचालक होते माहिती नाही मला, डायरेक्टर कोण होते, त्यांनी चौकशी केली. सुदैवानं त्यावेळी ते सातारा जिल्ह्यातच काम करत होते, त्यामुळे कोविडमध्ये त्या हॉस्पिटलनं काय काम केलं याची जाणीव त्यांना होती. माझी विनंती आहे, तुम्हाला सगळ्यांनाही माहिती होतं असं माझं मत आहे, तुम्ही कोविडमध्ये काय त्या हॉस्पिटलनं काम केलं तुम्हालाही माहिती होतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये ते हॉस्पिटल बंद झालं तर सेकंड रिपोर्ट पण आला. आज तो रिपोर्ट कोर्टामध्ये जोडला आहे. 200 पेशंटची यादी नाही आहे, 200 मृत रुग्ण त्यांची यादी नाही आहे. त्यांचं म्हणणं होतं की 4 कोटी रुपये जयकुमार गोरेला मिळाले, त्याचं डिटेल काही नाही आहे.
प्रत्येक मुद्द्याला दुसरं स्वरूप द्यायचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये त्यांचा जो मूळ मुद्द्यावर येतो त्यांचा जो ब्लेम आहे, त्यांची यादी मला कोर्टाला दिली पाहिजे, तुम्हालाही दिली पाहिजे. कारण माझे सगळे विरोधक म्हणतात की 200 मृत पेशंटना जीवन दाखवून त्याच्या टाळूवरचं लोणी जयकुमार वगैरे खाल्लं, अशा पद्धतीचा विषय सांगतात. तर 200 पेशंटची यादी तर दिली पाहिजे, ती यादी देत नाही आहे. फक्त 200 आकडा लिहिलाय. त्यातल्या 35 पेशंटची यादी त्यांनी पिटिशनला जोडलेली आहे. ही 35 लोकांची जी यादी आहे, ही यादी पण मी त्याच्यामध्ये दिली, तुम्हाला याचा पेपर दिलेला आहे. या 35 लोकांच्या यादीमधले 2 पेशंट असे आहेत की ज्यांचं पेमेंट आम्हाला झालेलं आहे. ज्यांचं पेमेंट आम्हाला झालेलं आहे. ते पेमेंट किती झालं, कारण ते इन्शुरन्स क्लेममधनं फक्त आकडा येतो पेमेंट झाल्याचं. ते किती झालं, साधारण अगदी फुल जरी मिळालं असलं, म्हणजे व्हेंटिलेटर पेशंटचं मिळाले का ऑक्सिजनचा डोंट नाही, मला माहिती नाही आता सध्या, पण जरी अगदी ऑक्सिजन पेशंटचं जरी मिळालं किती येतात, 36,000 आणि 36,000, 72,000 रुपये. त्यांनी दिलेल्या यादी आहे ना, या यादीतल्या 72,000 रुपये आमच्या संस्थेच्या हॉस्पिटलच्या अकाउंटला जमा झालेले आहेत. ते 2 पेशंट आहेत, त्या दोन्ही पेशंटची नावं, जे दोन्ही पेशंटची नावं आहेत, ते दोन्ही पेशंट इथं नावं तुम्हाला सांगतो मी त्याच्यातले 35 मध्ये. एक शंकर महादेव पवार, वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा, बरोबर आहे, तो एक पेशंट आहे. आता ह्यांनी दिले 40,000 मिळाले, आता ते मिळाले किती तो विषय येईल. आणि दुसरं पेशंट आहे लक्ष्मी भगवान गायकवाड, राहणार पांगरी, जिल्हा सातारा. हे 2 पेशंट फक्त जे आहेत की ज्यांना आम्हाला पैसे आमच्याकडे जमा झालेले आहेत. आता मला सांगा, हे सांगतात कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झाला, जयकुमार गोरेंनी खाल्ले. त्यांनी जी यादी 35 लोकांची जोडलेली आहे, त्याचे 2 पेशंटचे पैसे जमा झाले, बाकी तर पैसे आले. 584 पेशंट सोडून बाकी एकाही पेशंटचा पैसा आला आणि ते पैसे इथं आहे, अकाउंटवर आल्यात. अकाउंटवरून कुठं गेले त्याचा डिटेल आहे, कुठलं पेमेंट केलं, ऑक्सिजनचं केलं, कुणाचं केलं, त्याचं घेतलं होतं त्याला परत दिलं, त्यातलं काय. अजूनही त्या हॉस्पिटलचं किमान 1.25 कोटीच्या आसपासचं देणं लोकांचं आजही आहे. ते सांगतात कोविडमध्ये कलेक्टरनी मोफत उपचार करण्यासंदर्भात ते हॉस्पिटल आरक्षित केलं होतं. माझी विनंती आहे, आमच्याकडे तर तशी ऑर्डर नाही. कलेक्टरने जी ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर मी तुम्हाला इथं वरती पहिल्याच पाना जोडलेली आहे. कलेक्टरने जी ऑर्डर दिली त्यानंतर प्रांतानं ऑर्डर केली, किती बेडचं हॉस्पिटल करा, 100 बेडचं करा. त्याच्यानंतर 150 झालं, त्याच्यानंतर 150 बेडचं केलं. कुठेही मोफतचा विषय नव्हता. मोफत कलेक्टरने दिला असेल तर हॉस्पिटल घ्यायला पाहिजे, बेड घ्यायला पाहिजे, ऑक्सिजन घ्यायला पाहिजे, बाकी सगळ्या. कलेक्टर ऑफिसने आम्हाला, कलेक्टरने ते हॉस्पिटल चालू करण्यासाठी मदत केली तर 200% मदत केली. काय नोडल अधिकारी नेमले, काय आम्हाला प्रशिक्षित नर्सिंगचा स्टाफ 2-4 दिला, काय डॉक्टरांचं पेमेंट केलं. आता मला सांगा, 2 डॉक्टरांचं पेमेंट किंवा 4 नर्सचं पेमेंट करून ते हॉस्पिटल चालतं ते हॉस्पिटल. पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ती चालू, ते सांगतात की सगळं कलेक्टरकडून केलं, मोफत होतं आणि मग ते चालवलं. असा कुठलीही मोफतचा आदेश तेव्हा नव्हता. क्लिअर आहे की आम्ही उपचार केले, त्याचे पैसे आम्ही भागवले. या काही लोकांचे पैसे आज अखेर देणं आहे. माझी याच्यातनं माझा सवाल आहे, जर 72,000 रुपयेचं पेमेंट जयकुमार गोरेच्या म्हणण्यापेक्षा संस्थेच्या अकाउंटला जमा झालेलं आहे, माझ्या अकाउंटला व्यक्तिगत झालंच नाही. संस्थेचा ठराव आहे, अकाउंट उघडलेलं आहे, रितसर उघडलेलं आहे. त्यांच्याच म्हणजे जे तक्रार त्यांच्याच बंधूंनी सही करून अकाउंट नंबर त्यांना दिलेला आहे. हे 3 वर्षांनंतर त्यांना ही बुद्धी सुचलेली आहे. या अकाउंट ओपन करताना हे जे उपाध्यक्ष आहेत ना, त्यांची ठरावावर सही आहे. या सगळ्या गोष्टी आपण बघता. तर 72,000 रुपयेचा घोटाळा झाला. या दोन्ही फाईल माझ्याकडे ओरिजिनल फाईल आहेत. सुदैवानं काय झालं, ती इन्क्वायरी लागली, बाकी एकही डॉक्युमेंट माझ्याकडे कुठला नाही. सुदैवानं ती इन्क्वायरी लागलेली होती आणि संजोग कदमांनी आम्हाला त्या सगळ्या फाईलच्या झेरॉक्स मागितल्या होत्या, म्हणून त्या सगळ्या फाईल झेरॉक्स काढण्यासाठी आमच्याकडे आल्या होत्या. म्हणून त्या फाईल माझ्याकडे आजही त्या सगळ्या फाईल माझ्याकडे आहेत. सगळ्या फाईल माझ्याकडे आहेत. एक फाईल आहे. ॲडमिट कधी झाला, उपचार केले, डॉक्टर शीट आहे, पेशंट शीट आहे, सेकंड टू सेकंड त्याच्यावर लिहिलेल्या प्रत्येक गोष्टी आहे. ECG आहे, बाकी सगळे डिटेल डॉक्युमेंट आहे. एकही डॉक्युमेंट त्याच्यामध्ये मिसिंग नाही. सगळ्या फाईल त्या सापडल्यात 35च्या 35. हे सगळ्या गोष्टी इथं आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये यांनी सांगितलं
पेशंट मृत असताना जिवंत दाखवला. मला एक सांगा, तो गायकवाड म्हणून पेशंट आहे, तो 8 दिवस ऍडमिट आहे. 8 दिवसांचं त्याचा डेथ झाली. 11 दिवस. तो पेशंट आहे पवार म्हणून जो पेशंट आहे, तो पेशंट 16 दिवस ऍडमिट आहे. 16 दिवस ऍडमिट आहे. आता तुम्ही पत्रकार बंधू आहेत, दोन्ही पेशंटच्या नातेवाईकांना भेटू शकता, त्यांना बोलू शकता, हे सगळं करू शकता. जर मला सांगा, 16 दिवस ऍडमिट असताना जो क्लेम मला मिळणार आहे, बरोबर ना, 40,000 मिळणार आहे, बरोबर, फुल दिला तर 40,000 मिळणार आहे मला, म्हणजे हॉस्पिटलला. 10 दिवस ऍडमिट असला तरी तो 40,000 मिळणार आहे. त्याच्या मृत्यूची तारीख बघितल्यानंतर 2 लाख मिळणार आहे का? त्याच्या मृत्यूची डिस्चार्जची तारीख बदलली तर का दोन त्याची डबल मिळणार आहे का, चौबल मिळणार आहे, काय मिळणार आहे का? आम्ही ती तारीख बदलू कशासाठी? रिझन काय बदलायचं सांगा ना. ते बदलण्यानं जर काय माझा फायदा होणार असेल, पेशंटवर उपचार केलेले आहेत हे डिनाय नाही होते. पेशंटच्या नातेवाईकाकडे जाऊन या, त्याच्यावर जे डॉक्टर नर्स आहेत ते सगळ्यांच्या सह्या आहेत. आहे आज दिली नाही तेव्हाचीच फाईल तुम्हाला बघायला मिळेल, त्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. हे सगळं असताना फक्त डेट बदलून कुठला आमचा संस्थेचा फायदा होता की त्याच्यातून संस्थेला काय कोट्यावधी रुपये मिळणार? 2 पेशंट ही फक्त त्या डेटमध्ये फेरफार केलेली आहे. अख्खी फाईल आहे ना, फाईल जी माझ्याकडे फाईल आहे, आमची फाईल संस्थेची आहे, डॉक्टरांची जी फाईल आहे सगळी तशी लोड आहे. वरच्या तारखा सगळ्या व्यवस्थित आहेत, खालचं सगळं व्यवस्थित आहे, सगळं. तर त्याच्यामध्ये ऍड केलेल्या कुठल्या गोष्टी आहेत? एक ऍडमिशन डेट चेंज केलेली आहे आणि त्याच्यामध्ये डिस्चार्ज डेट चेंज केलेली आहे. जो पहिलं पेज आहे जे हॉस्पिटलचं आहे, पहिलं पेज त्यांना अपलोड केलंय, त्याच्यावर पेशंट कधी ऍडमिट झाला, त्याची डेट कधी झाली, हे ऑथोराइज डॉक्टरच्या सही शिक्क्याचं त्याच्यामध्ये हे आहे. ऑथोराइज आहे. मिनिट टू मिनिट डॉक्टरनं जेव्हा डेट झाली तेव्हा 2:40 2:35 डेट झाली, तेव्हा डॉक्टरांच्या सह्या, नर्सिंगच्या सह्या, सगळी प्रोसेस आहे. सगळं एक डॉक्युमेंट त्याच्यात असा केला की त्याच्यावर डेट बदललेली आहे. आता मला सांगा, डेट बदलली, अख्खं डॉक्युमेंट अपलोड करण्याचे अधिकार 2च माणसाकडे आहेत. एक तर आरोग्य मित्र आणि दुसरा ज्या माणसाकडे लॉग इन आयडी आहे तोच माणूस त्या फाईलमध्ये जाऊ शकतो. तुम्हालाही माहिती आहे, तुमच्या चॅनलचं किंवा तुमची एखादी व्यक्तिगत फाईल ओपन करायची असेल तर तुमचा लॉग इन आयडी असल्याशिवाय ते जाता येत नाही. मला एक सांगा, जर लॉग इन आयडी आमच्याकडे जयकुमार गोरेचा तर संबंधच नाही, दूरपर्यंत संबंध आहे, सोडून द्या. पण लॉग इन आयडी ज्या माणसाकडे आहेत त्याची जबाबदारी आहे, सीएमओ म्हणून ज्याची नेमणूक झाली त्याची जबाबदारी आहे, आणि आरोग्य मित्राची 100% जबाबदारी ही आरोग्य मित्राची जो इन्शुरन्स कंपनी आहे त्या कंपनीच्या आरोग्य मित्राची जबाबदारी आहे. पेशंट आला का, ऍडमिट झाला का, त्याचं ETI काढायचं आणि मग प्रोसेस पुढची. ETI झालं की मग त्यानं सीएमओला कळवायचं, मग ते त्याच्यात पेपर डॉक्युमेंट डे टू डे होतात, पण ही सगळी प्रक्रिया आहे. आता या जबाबदारी पेशंट आल्यापासून जाईपर्यंत सगळ्या गोष्टी चेक करण्याचं, पेपर अपलोड करण्याचं, हे सगळं व्हेरीफाय केल्यानं आरोग्य मित्रांना डन म्हणल्याशिवाय ती फाईलच पुढे जात नाही. आता मला सांगा, ही जी इन्शुरन्स कंपनी आहे, ज्या इन्शुरन्स कंपनीचा माणूस इथं बसला आहे, इन्शुरन्स कंपनीचा, तो सगळं डॉक्युमेंट व्हेरीफाय करतो. शासनाचा संबंधच नाही याच्यामध्ये. शासन फक्त प्रीमियम भरतं, ॲग्रीमेंट करतं, एवढाच विषय आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी छेडछाड झालेली आहे, डेटमध्ये झालेली आहे. तर या प्रक्रियेत तुमचं जो विषय, तो 200 पेशंट, कोट्यावधी रुपये, असा काय माहोल तयार करायचा प्रयत्न केला आहे. हा माहोल आदरणीय आमच्या नेत्यांच्याकडून, जे विधानसभेला इच्छुक आहेत, ज्यांना जयकुमार गोरेचा पराभव करायचा आहे, ज्यांना जयकुमार गोरेचं खूप मोठं दुःख, असूया आहे की मी एवढा मोठा नेता असताना सुद्धा जयकुमार गोरे पुन्हा इथं कसा काय निवडून येतोय, म्हणून जयकुमार गोरेला बदनाम करण्याची सिस्टम उभी करायची आहे, हे ठरवून झालेलं आहे सगळं. माझ्याकडे सगळ्या गोष्टीचे पुरावे काय आहेत ते मी योग्य वेळ देणारच आहे. ते तुमच्याकडे डिस्क्लोज करीन. कुठं बैठक झाली, कुठल्या कॉम्प्युटरमधनं गेलं, कुठं चर्चा झाली, काय चर्चा झाली, हे सगळं देईन मी. आणि वेळ आल्यावर मी थांबणार नाही. मी सांगितलं ना, आजपर्यंत जयकुमार गोरेनं खूप सहन केलं, सगळे आरोप सहन केले. माझ्यावर फेक ॲफिडेव्हिट घालून माझ्यावर जातीवाचक गुन्हा दाखल केला. 4 महिने माझ्यावर कारवाईसाठी जंग पछाडलं.
ज्याच्यावर माझा सही नाही, माझा अंगठा नाही, जेव्हा काही अफिडेविटवर लिहिलंच नाही, असा अफिडेविट घालून माझ्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला, दाखल केला, मी जामीन घेतला, सगळी प्रक्रिया केली. त्यानंतर माझ्या बदनामीचं षडयंत्र. एवढं झालं तरी मी कोणाला उत्तर दिलं नाही. एवढं माझी बदनामी करायचं चालू आहे. काही युट्यूब चॅनल्स इथं आलेले माझे मित्र आहेत, काय त्यांनी अनेकाच्या मुलाखती घेतल्या. ही चॅनल तर असे आहेत युट्यूबवर. पत्रकार म्हणून मी तुम्हाला एक बातमी दाखवतो, ती ही कुठल्या संकेतात बसते. युट्यूबवरनं एक मला काढून ठेवते. मला एक सांगा, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आणि पत्रकार जेव्हा बाजू मांडतो कुणाची तरी, कुठलाही पत्रकार असला तर कुणाचं जीवन उद्ध्वस्त करायचा, कुणाचं नुकसान करायचा अधिकार पत्रकाराला नाही. पत्रकार बंधूंनी जेव्हा समोरच्याची बाजू घेतली तेव्हा माझी बाजू त्या बातमीमध्ये मांडली पाहिजे, ही माझी माफक अपेक्षा आहे. याच्यापेक्षा वेगळी नाही. लिहा माझ्यावर काय लिहायचं असेल ते, पण लिहित असताना किमान या गोष्टीवर तुमचं मत काय आहे हे तर किमान माहिती घेतली पाहिजे. तेही नाही घेतलं. पण हे सगळं करत असताना या सगळ्यांना सांगतो, हे पिटिशन कधी दाखल करायचं होतं त्यांना, पिटिशन कधी दाखल करायचं होतं, हे ऐन निवडणुकीत करायचं होतं. पण झालं असं, जी चर्चा आजही ते करतायत, ते आजही चर्चा करतायत, मी जबाबदारीने बोलतोय, ते आजही चर्चा करतात की आम्हाला पाहिजे असणारं कोर्ट हायकोर्टमध्ये बसलेलं आहे. आम्हाला पाहिजे असणारं कोर्ट हायकोर्टामध्ये बसलेलं आहे. आम्ही ते कुणाशी संबंधित आहे हे मी पुढे सांगतो तुम्हाला. शेवटच्या 2 मिनिटात ते सगळंच बोलणार आहे. ज्यांनी ही फिर्याद करायला सांगितली त्यांच्या पक्षाच्या संबंधित, त्यांचे कोण खासदार असतील, त्यांच्यात नातेवाईक तिथं कोर्ट म्हणून बसलेले आहेत, तेव्हा आमचे संबंध आहेत. त्यामुळे हे पिटिशन याच वेळी निघालं पाहिजे की त्यांच्या समोर निघणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचं आम्ही प्लॅन केलंय, असं मी आरोप करत नाही आहे, समजून घ्या. अशी चर्चा तेच करतायत आणि माझ्या जवळच्या माणसांच्या जवळही करतायत की म्हणून हे पिटिशन निवडणुकीच्या अगोदर आम्ही दाखल केलंय. आता ते बेंच बसलं, त्यामुळे आत्ताच आम्ही त्या सिस्टममध्ये आम्ही जाऊ शकतो किंवा आत्ताच आम्ही त्याच्यावर काहीतरी करू शकतो, म्हणून हे केलं. सांगा, हे सगळं ठीक आहे, अगदी वाईट धरून चाला, किंबहुना जयकुमार गोरे जगातला सगळ्यात नालायक माणूस आहे. मेलेल्या मळ्याच्या टाळूचं लोणी खाणारी जयकुमार गोरेची जात आहे, असं सगळं जरी धरलं तरी अख्ख्या प्रक्रियेमध्ये नुकसान कुणाचं झालंय? जसं म्हणला तुम्ही तर झालं नाही तर 1,00,000% झालं नाही. मी सांग 1,00,000% काही झालं नाही. पण जर झालं असं नुकसान तर याच्यात शासनाचं 1 रुपयाचं नुकसान झालेलं नाही. याच्यामध्ये नुकसान झालंय तर इन्शुरन्स कंपनीचं. कारण इन्शुरन्स कंपनीकडूनच मला पैसे आलेले आहेत. प्रीमियम भरलं शासनानं, मग 10 पेशंट आले 200 आले तरी प्रीमियम कमी होत नाही आहे. तर नुकसान झालं कुणाचं? इन्शुरन्स कंपनीचं झालं. इन्शुरन्स कंपनी आम्हाला क्लेम देत असताना कुठलाही डॉक्युमेंट चेंज केल्याशिवाय क्लेम देईल का सांगा? एखाद्या डॉक्टर शीट जर त्यात जोडली नसेल, एखाद्या डॉक्टरची सही नसेल तर क्लेम रिजेक्ट होतो. क्लेम रिजेक्ट करतो. माझी या माध्यमातून पोलिसांना किंवा आपल्या माध्यमातून सगळ्यांना मागणी आहे की तो डॉक्युमेंट कुठल्या तारखेला जोडला आहे. जो मेलेला माणूस जीवन दाखवून फोटो जोडला आहे. 72 वर्षाचा बाबा ऍडमिट आहे, त्यांची डेथ झाली आणि फोटो जोडला 36 वर्षाच्या माणसाचा. किती? त्याच्यावर लिहिलंय डेथ झालेली आहे, डेथचं सगळं डिटेल लिहिलेलं आहे. 16 दिवस ऍडमिट होते. नातेवाईकांना विचारून या तुम्ही. 36 वर्षाचा त्याचा फोटो जोडला आहे. सिस्टम मध्ये एकच डेट, बाकी कुठं नाही. वरचा कागद आहे त्याच्यावर सगळं क्लिअर आहे, सगळं फक्त ऍडमिशन ही डेट चेंज केली, बाकी काही चेंज केलं. या सगळ्या सिस्टम मध्ये नुकसान होतं इन्शुरन्स कंपनीचं, शासनाचं नुकसान होतं. आमच्यावर गुन्हा कोणी दाखल केला पाहिजे. आम्ही जर कोणाकडून पैसे फसवून घेतले असतील तर गुन्हा कोणाला दाखल केला पाहिजे? इन्शुरन्स कंपनीने आमच्यावर दाखल केला पाहिजे. तर इन्शुरन्स कंपनीने आम्हाला बिन चेक करता पैसे दिले, सगळे डॉक्युमेंट चेक न करता. मग जर दिले तर 584 केसेस का दिले? आमचे अजून बाकीचे क्लेम पेंडिंग आहेत त्यांच्याकडे गेल्या 3 वर्षापासून. ते का नाही दिले? ते का नाही दिले? कोर्टाच्या समोर जात असताना आम्हाला 4 कोटी रुपये मिळाले म्हणून सांगितलं. कोर्टाला सुद्धा पैसे चुकीची माहिती दिली. पैसे आले ते 1,46,00,000. पेशंट सांगितले
हे 200 पेशंट सांगतायत, कोर्टात 35च घातले. 35 मधले पैसे 2च पेशंटचे मिळालेले. दोन्ही पेशंटच्या ओरिजिनल फाईल्स मी तपासाला पोलिसांना दिलेल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी आपल्या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे, या सिस्टमला ज्याच्याकडे लॉग इन ID आहे त्याच्याशिवाय एकाही डॉक्युमेंटमध्ये करू शकत नाही. आणि हा लॉग इन ID ज्यांनी हायकोर्टात पिटिशन दाखल केलेलं आहे त्यांच्या चुलत्याचे चिरंजीव म्हणजे त्यांचे सख्खे चुलत भाऊ संदीप देशमुख यांच्याच नावे आहे, यांचाच नंबर आहे. आजही तो नंबर चेक केला तर तो त्यांच्याच नावावर आहे. आणि आरोग्य सेवक आरोग्य मित्र या दोन्ही सोडून कुणीही ते डॉक्युमेंट घालू शकत नाही. तेव्हा माझी या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण बातम्या देतो इथं बरेचसेच यूट्यूबवाले चॅनल, मी त्यांनाही आज या म्हणलो की मी कोणाला उत्तर द्यायला गेलो नाही. माझी विनंती आहे आपल्याला की ज्या माणसानं 3.5 कोटी रुपये उधार उचलून जवळचे घालून हे हॉस्पिटल चालवलं, लोकांचे जीव वाचवले, आपल्याही करून पेशंट ऍडमिट केले होते, असं असताना कौतुकाचा एखादा दुसरा शब्द सोडून द्या, पण पैसे तर सोडून द्या, पण किमान 200 मृत रुग्णाच्या टाळूवरचं लोणी जयकुमार गोरेंनी खाल्लं, अशा पद्धतीच्या बातम्या आपण देत असताना आणि ते बातम्या देत असताना एकही शब्द माझ्या बाजून दाखवत नसता, माझी बाजू सुद्धा कोण मांडत नसता, हे किती योग्य आहे? हे किती योग्य आहे? किंबहुना पिटिशन दाखल झालं की पहाटे बातमी लागते, शनिवार रविवार सुट्टी आहे, पिटिशन दाखल झालं सकाळी बातमी लागते पहाटे. मला कुणावर ब्लेम नाही, माझा ब्लेम नाही कुणावर, पण त्या बातमीसोबत जर एखादा शब्द माझाही तिथं दिला असता. माझं आजही चॅलेंज आहे, जयकुमार गोरे, एकही गोष्ट जयकुमार गोरेंनी चुकीची केली असेल, एकाही मृत व्यक्तीला जिवंत दाखवून जयकुमार गोरे पैसे घेतले असतील, पैसे म्हणजे मी तर घेतलेच ना, थोडा हॉस्पिटलने घेतले असतील, ते हॉस्पिटल ट्रस्ट आहे, जयकुमार गोरेच्या बापाचं नाही आहे, ते ट्रस्टचं हॉस्पिटल आहे. एकही घेतला असेल, एक सिंगल, तर स्वतः जयकुमार गोरे पोलिसांना सरेंडर होईल, कुठे जायची आवश्यकता भासणार नाही, तपास चौकशी करायची गरज भासणार नाही. त्यामुळं पोलिसांनी त्याचा तपास केलाच पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की जो कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल, दोषी तर नाही, त्यात कुणाचं नुकसान झालं, फक्त एक पेपरमध्ये तारखा चेंज केल्यात, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. एक फोटो त्यात टाकलाय, याच्या पलीकडे कुठली चुकीची गोष्ट किंवा फ्रॉड त्यामध्ये काहीच नाही, 200% नाही. फक्त ही केस तयार करण्यासाठी हे डॉक्युमेंट तयार केलेलं आहे, बाकी दुसरा काही विषय नाही. केस तयार करण्यासाठी डॉक्युमेंट टाकलाय आत, याच्या पलीकडे दुसरा विषय. पेशंटवर उपचार झाले का? झाले. पेशंट 16 दिवस ऍडमिट होता का? होता. ही सगळी प्रक्रिया पार पडली का? तर 200% पार पडली. फक्त दाखवायचा एवढाच विषय आहे की. त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून इतर विनंती आहे, जबाबदार पत्रकार बंधू आहे, आपण अशा पद्धतीची जेव्हा महत्वाचं मांडतो तेव्हा समोरच्याची बाजू आपण सगळ्यांनी मांडावी. आणि हे जर वस्तुस्थिती सत्य असेल तर आपण जो काय बातमी दाखवाल त्याशी मी सहमत आहे, त्याच्यात माझं कुठलं ऑब्जेक्शन असेल तर काही कारण नाही, दूरपर्यंत एवढी माहिती देण्यासंदर्भात मी आपल्याला आज आलो होतो. त्याच्यानंतर जो काल 2 दिवसात चाललेला जो प्रकार आहे, 4 दिवसापासून मायनी बंद झालं, ईडी आली, ही सगळी प्रक्रिया आली, त्याच्या संदर्भातला एक विषय आहे, तोही विषय तेवढाच महत्वाचा आहे. कसं लोकांना मिसलीड केलं जातं, कसं लोकांच्या अरे जयकुमार गोरेसोबत निवडणूक लढायची, माझं शरद पवारांना आव्हान आहे, तुमच्यात निवडणूक लढायचं आहे ना, मुद्द्यावर जयकुमार गोरेसोबत निवडणूक लढा, विकास कामावर लढा, जयकुमार गोरेनं काम केलं नाही म्हणून लढा, जयकुमार गोरे निष्क्रिय म्हणून लढा, जयकुमार गोरे फोन उचलत नाही म्हणून लढा, जयकुमार गोरे ज्या काही राजकीय गोष्टी आहेत किंबहुना याच्या लढा, निवडणूक मैदानातून कुणालाही उमेदवार करा, माझी अडचण नाही कुणाला उमेदवार करायला, पण जयकुमार गोरेचा पराभव करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीच्या वेळी असं कुभांड रचायचं, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी अशा पद्धतीचं केसेस दाखल करायच्या. आपण एक निवडणूक केली नाही, तुम्ही साक्षीला आहे, एक निवडणूक अशी केली नाही की ज्या निवडणुकीत जयकुमार गोरेवर कधी गुन्हा दाखल झाला नाही. निवडणूक नंतर काय झालं, त्या केसचं काही होत नाही.
काही होत नाही, ती केस अशीच निघून जाते. काल आपल्या सगळ्यांना मला सांगायचंय की परवा दिवशी काही ईडीची रेड त्यांच्या घरी झाली, चौकशी झाली, रेड मला माहिती नाही, त्याचे सगळे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला जोडलेले. ईडीनं तपास केल्यानंतर जे 122 कोटी रुपयाचा 680 विद्यार्थ्यांच्याकडून साधारण MBBS ची परमिशन नसताना आणि परमिशन असली तरी 100ची परमिशन असताना 200 लोकांना ऍडमिशन देणं, 150 देणं, अशा पद्धतीनं या सिस्टमनं जाऊन त्यांनी 680 विद्यार्थ्यांची, अजून 150 लोक ऑफिसला ती देत मी 680 लोकांचं पैसे घेतले. ते 122 कोटीच्या आसपास आहे. कुणी स्वतःच्या आयुष्याची पेन्शन लावली, कुणी स्वतःच्या आयुष्याची पुंजी लावली, कुणी कर्ज काढून पैसे दिले, कुणी पावडेरावळ्याच उचलून दिले की माझा मुलगा डॉक्टर होणार आहे, माझा मुलगा MBBS होणार आहे, माझी मुलगी MBBS होणार आहे. आयुष्याची पुंजी त्या लोकांना लावली. ऍडमिशन त्यांना मिळालं नाही. साक्षीला ह्याच्यातले सगळे लोक तुम्ही साक्षीला आहे की कलेक्टर ऑफिस पुढे आंदोलनाला महिना विद्यार्थी बसले होते, आझाद मैदानावर आंदोलनाला विद्यार्थी बसले, सुप्रीम कोर्टाला केस गेली, हायकोर्टाला केस गेली, विधानसभेत सगळं निर्णय झालं, ते कॉलेज शासनाने बंद केलं, सुप्रीम कोर्टाने पेनल्टी केली. ही सगळं तुम्हाला ज्ञात आहे. असं असताना ईडी त्याच्यामध्ये एंटर झाली. ईडीकडे कंप्लेंट कुणी केली? कारण उद्या मी कॉलेजचा चेअरमन आहे, बरोबर आहे. एवढ्या मोठ्या अमाऊंट, मी जेव्हा कॉलेजवर गेलो रोज 7-8 माणसं, कोण महिला, कोण येऊन रडून जातात तिथं की आमचे 40 लाख, थोडी अमाऊंट नाही ना. 40 लाख, 50 लाख, 60 लाख, 70 लाख, 30 लाख, इथनं पुढे अमाऊंट. या लोकांचे आज तागात पैसे दिले नाही. या देशमुख कुटुंबावर कुणाच्या बातम्या दाखवतात, कुणाबद्दल सहानुभूती आपण दाखवतोय? ज्या कुटुंबावर फसवणुकीचे किमान 146 गुन्हे दाखल आहेत. या एकही जिल्हा आणि एकही तालुका असं नाही किंवा एकही कोर्ट असं मला वाटतं चुकून मागून सापडेल जिल्ह्यामध्ये यांच्यावर गुन्हा दाखल नाही. ज्या जिल्ह्यावर यांना फेक ऍडमिशनसाठी पैसे घेतले म्हणून गुन्हा दाखल नाही, किंबहुना फेक ऍडमिशनसाठी यांना जर माणूस येऊन बसला तर त्याला चेक दिलाय आणि तो बाउन्स झालाय, चेकची केस नाही, असं एकही मला वाटत नाही. आता ईडीचे ह्याच्यात आहेत ना कस्टडीत, किमान आतापर्यंत माझी माहिती आहे 16 ते 17 कोर्टाने यांचा पोलीस स्टेशन यांचा ताबा मागितलाय. यामध्ये ईडीनं चौकशी केली तेव्हा कुणाकुणाच्या अकाउंटवर या देशमुख कुटुंबातल्या पैसे गेलेले आहेत याची यादी तयार झाली आणि त्यातनं ईडीनं त्यांना तपासासाठी नोटीस काढली. सुयोग महादेव देशमुख 15/6/22 काढलं, 18/6/22 काढलं, दोन्ही वेळा हजर नाही. सचिन साळुंखे त्यांना 2 वेळा काढलं, ते हजर नाही. विशाल सुरेश देशमुख तो हजर नाही. हिम्मत शंकर देशमुख एकदा हजर होते आणि 22/7 पुन्हा. सरिता साळुंखे म्हणून त्यांच्या कोण रिलेटिव्ह आहेत, त्यांना 6/7/2022 आलं, 18/7/2022 आलं, दोन्ही वेळा हजर नाही. उमा महादेव देशमुख यांना 15/6 नोटीस आलं, हजर नाही. 28/6 नोटीस आलं, समन्स नाकार. चंद्रभागा महादेव देशमुख 15/6 नोटीस आलं, हजर नाही. 28/6 नोटीस आलं, हजर नाही. संजोग महादेव देशमुख हजर नाही. पुन्हा बाकी सगळ्या दीपक देशमुखला तर आलंच आहे. मृणाली विजय देशमुख यांना ईडीचं नोटीस आलंय 6/7/22, 18/7/22 दोन्ही वेळा ते हजर नाही. या देशमुख कुटुंबाला ती यादी आहेत तुमच्या पेजामध्ये, यांना ईडीचं नोटीस 2-2 वेळा आलं. हे नोटीस आल्यानंतर हे देशमुख कुटुंबीय कोर्टात गेलं, हे सगळे कोर्टात गेले आणि कोर्टात जाऊन त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला. बरोबर 3 महिने ती केस चालली, 3-3.5-4 महिने केस चालली. त्यांनी सिनियर काउन्सिल दिले होते, 2-2 काउन्सिल दिले होते, ही सगळी चर्चा झाली. त्यानंतर कोर्टानं निकाल दिला. हे निकाल तुमच्यासोबत जोडला आहे. देशमुख कुटुंबाचे सगळे ट्रेड आहे त्याच्यात, कुणाच्या अकाउंटवरून कुणाला पैसे गेले, कुणाच्या अकाउंटवरून कसे पैसे आले, यांचा या गुन्ह्यातला सहभाग काय आहे. 32-34 पानाचे आहे हे, याच्यामध्ये अमाऊंट आहे. कुठल्या पानावर कुठल्या अकाउंटवरून कुणाला पैसे गेलेले आहेत, किती अमाऊंट गेलेली आहे, कुठल्या अजिंक्य दूध असेल, अजिंक्य क्रशर असेल, अजिंक्य आणि कुठल्या कंपनी असेल किंवा आणि कुणाला असेल. पुन्हा एक ऑटोमोबाईल एक हे आहे शोरूम आहे,
त्या शोरूममध्ये च्या अकाउंटला किती पैसे गेले या सगळ्या डिटेल अमाऊंट आहे ते बघा. ही कोर्टाची ऑर्डर आहे, माझी नाही आहे. ही कोर्टाची ऑर्डर आहे आणि त्याचं सगळ्यांचे ट्रेड कोर्टाने लिहिले आहेत त्याच्यात निकाल देताना की यांच्या अकाउंटवर असे असे पैसे आलेले असल्यामुळे यांना जामीन देणं शक्य नाही. 32 पानाची प्रत्येकाची जामिनाची ऑर्डर आहे, त्यांचा जामीन फेटा आलेला. मग या घरातल्या महिला भगिनी त्यांचा जामीन फेटा आलाय. कोर्टाने, माझा नाही ना संबंध आहे, कोर्टाने जामीन फेटाळला की यांचा डायरेक्ट त्याच्यात सहभाग असल्यामुळं यांना जामीन देता येणार नाही. कोट्यवधी रुपयाचा विषय आहे. हे काय 10 रुपये, 50 रुपये, लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख नाही आहे. कोट्यावधी रुपयाचं याच्यामध्ये हे झालेलं आहे. मी आजपर्यंत कधी तुमच्या समोर आलो नाही, मी कधी हा विषयही घेतला नाही. पण आता शेवटी कधीतरी जेव्हा माझ्यावर सगळ्या गोष्टी ब्लेम करून सांगायचा विषय येतो तेव्हा कधीतरी हा विषय, ह्या सगळ्या ऑर्डर मी त्यात जोडलेल्या आहेत. सगळ्यांच्या ऑर्डर वाचून बघा. आता ही जामीन फेटाळल्यानंतर ईडीनं पुन्हा नोटीस काढली. कुणाला काढलं मला माहिती नाही, किती जणांना काढलं तो ईडी माझा विषय नाही. ईडीनं पुन्हा नोटीस काढलं, पुन्हा ते हजर झाले नाहीत तपासाला. आणि जेव्हा पुन्हा तपासाला हजर झाले नाहीत तेव्हा ईडीनं तपास कामी ईडी त्यांच्या घरी आली. बरोबर. आता मला सांगा, जर हे दोषीच नाहीत, हे दोषीच नाही आहे, ह्यांनी काय केलेलंच नाही आहे, तर कोर्ट का सांगतोय तुमचा डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यात आहे? आम्ही सांगितलं ठीक आहे ना. आणि जे आता जेलमध्ये आहेत जी 2 लोक देशमुख कुटुंबाची, 2.5 वर्षापासून कोर्टाने जामीन का नाही दिला? 2.5 वर्षापासून कोर्टाने जामीन का नाही दिला याचा विचार केला पाहिजे. अनेकदा जामीन ठेवलाय हायकोर्टानं, तर एक वेळ जामीन परत घेता का मी फेटावं म्हणून सांगितलं, तेव्हा जामीन विड्रॉ केला. आज विड्रॉ केला की कोर्टाने सांगितलं मी फेटाळता का विड्रॉ म्हणजे मी रिजेक्ट करू, तेव्हा त्यांनी तो मागं घेतला. आजपर्यंत त्यांना जामीन झाला आहे. आता मला सांगा, जर तपास कामी ईडीला त्यांची आवश्यकता आहे तर तपासाला गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे? महिला भगिनींना पण नोटीस आहे. कुठल्याही महिला भगिनीच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करणार, त्यांनी काय बोलायचं बोलू द्या, त्यांनी काय म्हणायचं ते म्हणू द्या. पण कुणाचं असं म्हणणं आहे का? बरे पैसे जी यादी तुम्हाला दिली त्यात प्रत्येक विद्यार्थ्याचा नंबर आहे त्याच्यामध्ये. 680 विद्यार्थ्यांची यादी मी त्यात दिलेली आहे. त्या 600 विद्यार्थ्याचा नंबर सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तुम्ही कॉल करून विचारा, तुझे 50 लाख घेतले होते का, तुझे 20 लाख घेतले होते, त्यात अमाऊंट पण लिहिलेली आहे. तुझे 20 लाख घेतले, तुझे 60 लाख घेतले, तुझे 70 लाख घेतले होते का, तुम्ही विचारा. आणि त्याची कुठं केस चालू आहे हे विचारा, मी सांगायची आवश्यकता नाही. हे सगळं बघितल्यानंतर कोर्टाने ते प्रकरण गंभीर घेतलं. ईडीत अनेक लोकांना, आणि देशमुखला जामीन झाला नाही, संजय राऊतला झाला आहे, या सगळ्या लोकांना. ह्यांना का नाही झाला? ही कोण आहेत? ही काही पॉलिटिकल व्यक्ती नाहीत ना. ही केस पॉलिटिकल नाही आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. तुमच्या इथं झालेले आंदोलन आहेत, तुमच्या इथं झालेले विषय आहेत. माझी या माध्यमातून माझी सगळ्यांनाच विनंती आहे, कुठल्याही महिला भगिनीची इन्क्वायरी झाली का नाही झाली, काय ते युट्यूबला मुलाखती दिल्या, काय काय गोष्टी झाल्या, जर ईडीला कारवाईच करायची असतील, महिला भगिनींच्यावर कारवाई करायची असतील तर ते जामीन फेटाळले का नाही फेटाळले, त्यांचे जामीन फेटाळले कागद आहे. जबाबदारीने सांगतो तुम्हाला, जर अटक करायची असेल त्यांनाही केली असती ना, केली असती का नसती केली? असं असताना ही अख्खी केस ईडीची केस असताना याला जोडलं कुठं की ही इकडं गुन्हा दाखल झाला म्हणून, ईडीची जयकुमार गोरेनं यांच्यावर रेड केली. जयकुमार गोरे एवढा मोठा झालाय की ईडीला आदेश द्यायला लागला. म्हणजे काय बोलतो, कसं बोलतो याचा काही विषय नाही. माझी याही संदर्भातली माझी क्लिअर विषय आहे. अरे बाबा, तुमच्या घरी फक्त ईडी आली, तुमच्या बायकांना फक्त विचारलं. त्या भगिनीच्या बद्दल माझं आजही सांगतो, माझं कुठलंही चुकीचं मत नाही माझं त्यांच्याबद्दल, किंवा त्यांच्यावर कारवाई व्हावी ही माझी अपेक्षा नाही. पण मला एक सांगा, माझ्यावर केस गुन्हा दाखल केला होता, ॲट्रॉसिटीचा गुन्हा माझ्यावर दाखल केला. जमीन हडपली, 9 गुंठे जमीन, जयकुमार गोरेंनी जमीन हडपली. किती? 9 गुंठे, 90 एकर, 100 एकर सांगितलं. 9 गुंठे भाडेपट्टा झालता. भाडेपट्टा म्हणजे भाडेपट्टा नाही, संमतीपत्र. नावा तो सोडून द्या, संमतीपत्राचा विषय होता. त्यावेळी माझ्या बायकोवर गुन्हा दाखल केला. माझ्या मेव्हणीनं कधी वडूज बघितलं नाही, ज्यानं मायनी बघितलं नाही, मायनी कॉलेज बघितलं नाही, काही बघितलं नाही, ते माझ्या मेव्हणीवर गुन्हा दाखल केला. माझ्या मेव्हणीला पहाटे 5 वाजता त्यांच्या घरात जाऊन
गुन्हा दाखल झाला दुपारी इथं पहाटे 2 वाजता. किती वाजता? टायमिंग काढून बघा, मी आजही जबाबदारीने बोलतो. पहाटे 1:45 वाजता गुन्हा दाखल झाला आणि रात्रीचं विमान काढलं इथल्या पोलिसांनी. आणि माझ्या मेहुणीच्या घरी 4:30 वाजता तिथं पोलीस होते. पहाटे 4:30 वाजता तिथं मेहुणीच्या घरी पोलीस होते. त्या मेहुणीला आहे अशा ह्याच्यामध्ये तिला इकडे घेऊन आले. इथं आल्यानंतर तिचं किती हाल केलं. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना 15 दिवस कस्टडीत ठेवलं. तिथून पुन्हा दवाखान्यात सुद्धा ऍडमिट होऊ दिलं नाही. त्यासाठी काय काय केलं, इथनं पाक ससूनपासून पाक जे हॉस्पिटलला पाठवायचा प्रयत्न केला. अशा अनेक कृत्य केलं. माझ्या बायकोचा ह्या प्रकरणाशी काय संबंध? तुमच्या घरात महिला आहेत, आमच्या घरातल्या महिला नाहीत. ज्या महिलेनं कॉलेज बघितलं नाही, ज्या महिलेनं काहीच बघितलं नाही, त्या महिलेला तुम्ही आणून पोलीस स्टेशनमध्ये अटक करताय. आज ती केस एकही गुन्हा नाही, त्याचा संबंधच नाही त्या प्रक्रियेशी कुठल्या. तेव्हा माझ्या घरातल्या महिला नाहीत. आज तुमच्या घरी गेले, जयकुमार गोरेचं ऑफिस पोलिसांनी तोडलं, सगळे कागदपत्र अस्ताव्यस्त केले. तत्कालीन जो DYSP होता, तत्कालीन जो इन्स्पेक्टर होता, त्यांनी मी मतदारसंघामध्ये प्रचंड 2 टर्म म्हणजे 10 वर्ष अभ्यास करून मतदारसंघाचा डाटा तयार केला, कास्ट वाईज, बाकी कुठल्या गोष्टी तयार केल्या, कोण प्रमुख आहे, कुठल्या समाजात कोण प्रमुख आहे, हे सगळे डॉक्युमेंट माझ्या ऑफिसमधून घेऊन गेले. हे तपासाचे डॉक्युमेंट आहेत. तुम्ही कास्ट वाईज डाटा कशासाठी काढलाय म्हणून इन्स्पेक्टर विचारू शकतो मला. पण माझा तयार डाटा, माझ्या कॉम्प्युटरचं सगळं डॉक्युमेंट घेऊन गेलं, कुठेही पंचनामा केला नाही. या जयकुमार गोरेचं राहतं बेडरूमचं लॉक पोलिसांनी तोडलं. माझ्या घरावर रेड केली. माझ्या घराच्या टेबलचे जे माझ्या लॉकर होते ते लॉकर पोलिसांनी तोडले. त्याच्यावर ऍक्शन केली. मी आमदार असताना, आमदार सोडून द्या, मी माणूसच आहे, तेव्हा कोणाला कळवा नाही आला. तेव्हा कोण म्हणलं नाही जयकुमार गोरेच्या बायकोवर का. माझी बायको 4 महिने फरार होती. माझ्या मुलीची 10वीची परीक्षा होती. 10वीची परीक्षा मुलीची देताना तिचा बाप तिच्यासोबत नव्हता, तिची आई तिच्यासोबत नव्हती. जेव्हा तुम्ही या भावनेचा विचार करता, जेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही समोर मांडता, तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार कधीतरी केला पाहिजे. आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवतो, विचार केला पाहिजे सगळ्या गोष्टी. या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण बघताय की अशा सगळ्या गोष्टी समोर आहेत. आत्ताची परिस्थिती झाली, हे कॉलेज मला विकलं नाही, माझी एंट्री झाली. हे कॉलेज माझ्या अगोदर किमान 4 जणांना दिले आणि ती लोक देशोधडीला लागलेत 4 जण. कुठली माझी मती गुंग झाली होती, मी त्याच्यात आलो. फक्त मी सहन केलं नाही. आतापर्यंत ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी लढाई केली, पण ते पोचले नाही तिथपर्यंत. त्यांचा पंगा चुकीच्या माणसाशी झाला यावेळी. आणि माझ्यासारख्या माणसाला एवढा माझा कार्यक्रम नव्हता. सामान्य माणसाला असं फेकून टाकतात. अनेक महिला, तिथं गुजरातची एक लेडीज आहे, इथं आली होती, लिटरली पेट्रोल ओतून घेतलं, पिटवून घेत होती, दयाली नाही. अनेक महिला भगिनी, किमान 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यातल्या 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अनेक आई-वडिलांची कुटुंब देशोधडीला लागली. याच्याबद्दल एकही पुढारी, आज जे काल गेले ना पुढारी, जाऊन तिथं मोर्चाला गेले होते किंवा जे मध्ये गेले, त्यांना माझा सवाल आहे, याच्या संदर्भात काय एक शब्द तरी बोलला नाही. कोणाची तरफदारी करायला जातो? फक्त याच्यामध्ये निवडणूक आली म्हणून राजकारण करताना तुम्ही राजकारणात या गोष्टी सगळ्या करायला चाललात पुढे जा. तर माझी विनंती आहे, तुमच्यात दम आहे ना, मैदानात येऊन लढा. जयकुमार गोरे राजकीय लढायला आणि ही लढायला कमी पडणार नाही, सोडून द्यायचं. पण असल्या क्लुप्त्या करून, असल्या भानगडी करून, जयकुमार गोरेला बदनाम करून जर तुम्ही निवडणूक लढवत माझ्या पराभवाची स्वप्न बघत असाल तर तुमचा भ्रम आहे. माझ्या मतदारसंघात जावा, काम बघा, पाणी बघा. आज लोकांची भावना 3-3 वेळा का निवडून येतो मी, एवढं सगळं झाल्यावर. मग या सगळ्या गोष्टी मला एवढ्यासाठी सांगायचं आहे, हे सगळं प्लॅनिंग, हे सगळं झालंय. नाही, जेव्हा मी आघाडीचं सरकार होतं, 18 दाखल झाली होती, याच रेस्टॉरंटला शरद पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माझ्या गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याच रेस्ट हाऊसमध्ये, जबाबदारीने सांगतोय मी, याच रेस्ट हाऊसमध्ये. कदाचित तुम्हाला माहिती असेल, त्यावेळी त्याची टीम येऊन भेटली होती शरद पवार. याच रेस्ट हाऊसमध्ये दिलीप वळसे पाटील त्यावेळी गृहमंत्री होते. याच रेस्ट हाऊसमधून सूचना दिल्या, इथंच अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं होतं.
माझ्या गुन्हा दाखल होत नाही म्हणून त्यांनी सांगितलं, तरी गुन्हा दाखल करायला लावा. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यात महान नेते तर रामराजे आहेतच आहेत त्यामध्ये. त्यांना तर आयुष्यात चांगलं काय सुचलंच नाही, कधी कळालंच नाही. राजाने म्हणा तुमच्यात आहे ना दम, येऊन उभे राहा वर. राजे नावाला शोभल असं कृत्य करा ना. असल्या काय चाली करताय? जेव्हा आपण राजघराण्याचं नाव सांगतो ना, या काय चाली करताय की माझे संबंध आहे कुठं आहे कोर्टाशी, माझे तुम्ही काळजी करू नका, गुन्हा दाखल करा. अरे देशमुख कुटुंबियाचं नाही माझं सांगणं आहे. अरे बाबांनो, तुम्ही ज्यांच्यासाठी करताय ते कुणाचे नाही आहात. पहिल्या वेळी भानगडी केल्या, अजून आत गेलेली लोक बाहेर आले नाही. दुसऱ्या वेळी भानगडी करताय, आता दुसरी परिस्थिती काहीच होणार नाही. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणतरी चालवते. आपण याचा कधीतरी विचार करा, कशासाठी तुम्ही हे करताय. वास्तव तुम्हालाही माहिती आहे, सत्य तुम्हालाही माहिती आहे. मी सांगायची बिलकुल गरज नाही. कोण सांगतं 300 कोटीचा कॅम्पस आहे, 400 कोटीचा कॅम्पस आहे, जयकुमार हरपायला लागलाय. आणि त्याचं व्हॅल्युएशन 50 कोटीच्या वर रुपया नाही. त्याचं 50 कोटीच्या वर व्हॅल्युएशनच नाही. ते तयार झालं तेव्हा 26-27 कोटी तर झाले. तेव्हाचा बांधकामाचा दर, आताचा बांधकामाचा दर, या सगळा विषय आहे. आणि गोळा केलेले पैसे कुठे गेले? मला कॉलेज दिल्यानंतर सुद्धा एका माणसाला त्यांनी ऍडव्हान्स घेतलाय. त्यांचं निपाणीला एक कॉलेज होतं, ते कॉलेज आहे, ते सुद्धा किमान 4 लोकांना विकले. एक साक्षीदार तुमच्या पुढे आहेत, हे सतीश पाटील म्हणून आहेत. हे सतीश पाटील आहेत ना. या सतीश पाटलांना किती साली विकलं? 2016ला कॉलेज विकलं. बेचारांना कर्ज काढून पैसे दिले. आजपर्यंत त्या माणसानं म्हणजे त्याच्या आत्महत्या करायची वेळ आली आता. तेव्हापासून हा बिचारा लढाई करतोय. कॉलेज ह्यांना विकलं, मायनीचं. ते ह्याच संस्थेत आहे. ते मायनी निपाणीचं कॉलेज विकलं. यांच्यानंतर तेव्हा परीक्षित आहे म्हणून त्याला विकलं. परीक्षितला विकलं. परीक्षितनं गुन्हा दाखल केला, देशमुखांचं पोरगं उचलून जेलमध्ये टाकलं. हे वॉन्टेड आहेत अजून त्या केसमध्ये. हे कॉलेज मला दिलं. त्याच्या अगोदर साखरे म्हणून एक पुण्याच्या त्यांना विकलं होतं. त्याच्या अगोदर अजून कुणाला ह्या विक्रीचा प्रस्ताव जयंत पाटलांना पण गेलता. जयंत पाटलांना पण प्रस्ताव गेलता विक्री. आणि त्या साखरे डॉक्युमेंट त्या साखरेकडे होते. मी त्याला पैसे देऊन डॉक्युमेंट आणले. ओरिजिनल दस्त त्या साखरेकडून मी आणले. दस्त सुद्धा नव्हते यांच्याकडे. प्रॉपर्टी कार्ड ज्याला द्यायचं, काही डॉक्युमेंट द्यायचे, पैसे घ्यायचं, एवढाच त्यांचा उद्देश. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, हा सगळा राजकीय स्टंट आहे. कोर्टानं आदेश दिला पुन्हा FIR दाखल करायचा, मला मंजूर आहे. दिला तर मला मंजूर आहे. मी चौकशीला सामोरं जाईन, त्याच्यामध्ये कुठल्या अडचण होणार नाही. लागेल तर डॉक्युमेंट मी पळणार सुद्धा नाही, सांगतो तुम्हाला. पळणार सुद्धा नाही, अटकपूर्व जामीनला सुद्धा जाणार. या केसमध्ये तर नाही जाणार. बाकी लढन मी दुसऱ्या कुठल्या केसमध्ये, या नाही. यात मी माझा जीव लावलाय. मी माझ्या जीवाची पर्वा नाही केली याच्यात. आणि मी अनेक लोकांचे जीव वाचवले आहेत. या केसमध्ये तो चुकून नाही जाणार. जो कोर्ट निर्णय देईल, जी काय परिस्थिती तयार होईल त्या परिस्थितीला सामोरच जाईल. आणि यातनं जो काय असेल ते आपण समोर जाऊ. पोलिसांनी किती इन्क्वायरी दूरपर्यंत माझा कुठं कनेक्शन त्यात येऊ शकत नाही, जोडूही शकत नाही. माझी विनंती आहे पोलिसांना, पहिला चौकशी करा ज्याचा लॉगिन आयडी आहे आणि जो आरोग्य मित्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. हे डॉक्युमेंट कसे तिथं आले हे त्यांना विचारा. माझी अजिबात अडचण. आणि FIR दाखल करायचं असेल, जर संचालक मंडळावर करायचं असेल, माझी त्यालाही अडचण नाही. त्यामध्ये जयकुमार गोरे अध्यक्ष आहे, दीपक देशमुख उपाध्यक्ष आहे, आजही आहे, टिल डेट. मी इथं बसले तोपर्यंत. आणि त्याच्यासोबत सगळे आहेत. अडचण नाही FIR दाखल करा. जे काय असेल त्या सगळ्या गोष्टीला सामोरं आपण. आणि माझी यातनं पॉलिटिकल लोकांना विनंती आहे, जसं काल तुम्हाला कळवला आला, जसं काल तुम्हाला गेला. अरे माहिनीत गेले सर तुम्हाला कालचं सांगतो. तुम्ही पत्रकार म्हणून बरेच माहिनीत गेले होते काल. 10,500 मतदान आहे गावाचं माहिनीचं. किती आहे? 10,500 मतदान आहे. 13, 13.5, 14,000 आहे. 14,000 लोकवस्तीच्या गावात प्रचंड मोठा असंतोष होता. हजारो लोक बाहेर पडलेली होती बंद करायला. हजारो लोक बाहेर पडलेली बंद करायला. मायनीच्या चौकात जागा नव्हती पाय ठेवायला. जागा नव्हती पाय ठेवायला.
81 माणसं त्या ठिकाणी उपस्थित होती, त्यामुळे जागाच राहिली नव्हती कुठं काय. ते 81 मधले तुमच्याकडे व्हिडिओ आहेत, मी सांगणार नाही, मी 81 सांगतोय, त्यात 2-4 माणसाचा फरक होईल, त्यापेक्षा जास्त नाही. त्याच्यामध्ये प्रभाकर देशमुखांच्या सोबत 2 गाड्या होत्या, अनिल देसाईंच्या सोबत काय गाड्या होत्या, आणि जे नेते गेले त्यांच्यासोबत गाड्या होत्या. गावातली माणसं 18, 19, 20, 22च्या वरचा गावातला एकही माणूस नव्हता. एवढा प्रचंड असंतोष गावात होता. अरे कुणाला टार्गेट करताय? गावातल्या व्यापाऱ्यांना तुम्ही धरताय, व्यापाऱ्यांना बेटील धरता, तुम्ही गावाला बेटील धरता. तुम्ही पाप करणार, तुम्ही पैसे खाणार, 3 लग्न करणार, तुम्ही 4-4 बायकांना फ्लॅट घेऊन देणार, तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार आणि तुम्ही सांगणार. आता ही पर्सनल गोष्टी आजही बोलायचं नाही, नाहीतर कुणाच्या किती बायका आहेत इथनं सगळं माहिती देईन मी तुम्हाला. कुणाचा कुठं फ्लॅट आहे, कुणाच्या नावावर कसे पैसे ट्रान्सफर झाले, कुठं कोण गेलं, या सगळ्या. अरे कॉलेजवरच्या मुली या माणसाने नाही सोडल्या, बाकीचा विषय सोडा, आणि त्याचाही पुरावा मी देईन तुम्हाला. आज जो आहे ना हा संदीप देशमुख, या संदीप देशमुखनं MCA ना म्हणजे मेडिकल काउन्सिलनं याच्याकडून लिहून घेतलं की याला पुन्हा कॉलेजवर येऊन द्यायचं नाही. याच्यावर मुलीने याच्यावर तक्रार केलेली होती आणि त्याला कॉलेजमध्ये येऊन द्यायचं नाही म्हणून सांगितलं होतं. अशा अनेक गोष्टी आहेत, कोण कुठल्या कसं काय सांगणार नाही, पण या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. ह्यांनी स्वतः काचेच्या घरात राहत असताना दुसऱ्या ब्लेम करून, मी आजही सांगतो, जयकुमार गोरेचं जबाबदारी एवढीच आहे की हजारो लोकांना झाल्या पण कुणीच भेटला नाही. ती जबाबदारी परमेश्वराने माझ्यावर दिली. कधीतरी चुकीचं वागणाऱ्या, भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना, देशद्रोही लावणाऱ्याला शिक्षा मिळाली पाहिजे, ही भूमिका कधीतरी कोणतं घेतली पाहिजे. मी मध्ये सगळा विषय सोडला होता. मी म्हणलो काय लढायचं, आता 2 वर्ष आत गेले, जाऊ द्या, सोडून द्या. माझ्या घरी मला घर म्हणजे इव्हन माझ्या बायकोने मला सांगितलं, जाऊ द्या आता, त्यांचं त्यांना कर्म, त्यांचं त्यांना विषय सोडून द्या, विषय आपल्याला त्याची गरज नाही. तोवर निवडणूक आली, पुन्हा उद्योग चालू केले. इथपर्यंतची परिस्थिती सांगण्यासाठी तुम्हाला गेलं. त्याच्यामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब आता सभेमध्ये सांगतायत की मृत व्यक्तीचे पैसे खाल्ले. मला जयंत पाटलांना माझा सवाल आहे, त्या जयंत पाटलांना माझा सवाल आहे, जयंत पाटील साहेब, सतीश पाटील म्हणून तुमचाच कार्यकर्ता, कुठल्या गावचा? डॉक्टर सतीश पाटील मांगले म्हणून गाव आहे, मांगले, शिराळा तालुक्यातलं मांगले म्हणून गाव आहे. त्यांनी त्यांच्या मुलीचं मुलीच्या ऍडमिशनसाठी 70 लाख रुपये यांना दिले होते. याच देशमुखांना 70 लाख रुपये दिले होते. स्वतःच्या पेट्रोल पंपावर कर्ज काढून दिले होते. त्याला ऍडमिशन मिळालं नाही. ते सतीश पाटील जयंत पाटलांना या देशमुखांनी पैसे घेतलेत म्हणून सांगायला गेले. त्यांनी कंप्लेंट केली, त्यांनी बोलवून पण घेतलं होतं त्यांना पैसे द्या म्हणून. त्या सतीश पाटलाचे पैसे परत गेले नाही, बँकेत पैसे भरले नाही, म्हणून सतीश पाटलाचा पंप किती दिवस बंद होता? 6 महिने बँकेचा पंप सील केला त्याचा. ही जयंत पाटलांना माहिती नाहीये. आणि जयंत पाटलांचा चेहरा आहे ना, त्यांच्यापेक्षा मला चांगला माहिती आहे. मी सांगलीतच गेलो, सांगलीत होतो मी. जेवढा गोंडस दिसतो तेवढा गोंडस नाही आहेत माणूस. त्याच्या मागचा कटन कारस्थानी, मग कुणी किती फायरिंग केले, कुणी कुणाला मदत केली, कुणाला काय केला विषय, लॉटरी सारखे किती मोठे घोटाळे केले, कुठं काय काय भानगडी केल्या. आता आजचा बैठकीचा विषय नाही, आता किती मुद्दे एका वेळी मी सांगणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की जयंत पाटलांना सुद्धा अशा लोकांच्या सोबत उभं राहताना, हे जयंत पाटील का नाही उभे राहिले? 680 लोकांचे पैसे मिळाले पाहिजेत. या विद्यार्थ्यांना अन्याय झाला, त्यांना पैसे परत मिळाले पाहिजेत. देशद्रोहीला लागलेली कुटुंब उभी राहिली पाहिजेत. हजारो लोकांना फसवले. अरे वेंडरचे पैसे नाही दिले कुठल्या. मायनीत एक सिमेंटचं पोतं यांना कोण उतार देत नाही. पैसे देऊन सुद्धा त्याला कचवच करतात इथं. ही परिस्थिती मायनीतली आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला एवढंच सांगतो. आणि हे रामराजे, बाकीचे प्रभाकर देशमुख, हा गुगलनं सगळ्यात भ्रष्टाचारी ठरवलेला गडी तिथं जातोय, भाषण करतोय. अरे बाबा, तू इलेक्शनचा ॲफिडेव्हिट भरताना किती प्रॉपर्टी लपवलेली आहे. फक्त काय होईल, मी सारखी कंप्लेंट केली, ईडीकडे केली, पुन्हा ईडी आली तर म्हणजे जयकुमार गोरे निवडून यासाठी तुला ईडी लागलच, कंप्लेंट तर करणारच आहे मी. पण निवडणुकीच्या आधी नाही, निवडणुकीच्या आधी नाही करणार. कारण तुम्हीच पुन्हा म्हणाल की निवडणुकीसाठी जयकुमार गोरेनं काय केलं. त्यांना मैदानात येऊ द्या, लढू द्या त्यांना.
ॲपोडेट खोटं घातलं, त्याच्यात किती प्रॉपर्टी लपवल्या, किती लपवल्या, कुठल्या पर्टाच्या नावावर किती फ्लॅट आहेत, कुठं काय आहे, सगळं मला माहिती आहे. मी आज बोलणार नाही. आणि ती लोक मी बोलावं असं काही त्यांची क्षमता आणि पात्रता नाही. दुसरं एक बँकेचं उपाध्यक्ष म्हणून फिरते, ते जाते गावागावात बैठका घेते, ते मी म्हणते आता माझी 5,000 कोटीची संपत्ती आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे. आणि महाबळेश्वरवाडी विकास सेवा सोसायटीत मेलेल्या माणसाचं नाव कर्ज काढलं यानंच, मेलेल्या माणसाचं नाव डिटेल आहे. आणि अनेक लोकांना माहितीच नाही कर्ज का काढलं. 5,000 कोटी तुझ्याकडे आहे, तुम्हाला लोकांच्या नाव कर्ज काढतो. गावात जाताना फोन करतो मी, बँकेत कुणी कुणी कर्ज घेतले त्यांना बोलवून घेतो मिटिंगला. अरे निवडणूक जात आहे, गावात जात आहे, त्यावर निवडणूक लढाना, लोकांच्या प्रश्नावर निवडणूक लढाना. जयकुमार गोरे कसा कर्तव्य शून्य आहे, जयकुमार गोरे कसा निष्क्रिय आहे, त्यानं 15 वर्षात काय केलं नाही, काय ह्याच्यावर लढा ना निवडणूक. असले कुठंतरी हे मुद्दे शोधत आहेत की इथं कोविडची केस हॉस्पिटलचे आहेत. आज ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली ते आता कुठं आहेत बघा, आज कुठं आहेत ते. हे घरात आहेत यांच्या स्वतःच्या, हे निवांत खाऊन पिऊन आहेत, तर ती लोक बाहेर आहेत. मागच्या वेळी केस घातली, आज रामराजेने घालायला लावल्या. हे रामराजे निवांत वाऱ्यात बसून सिगरेट फुकतायत आणि ती बिचारे आत आहेत जेलमध्ये. किती जणांच्या खांद्यावर बंदुका ठेवणार आहे, किती जणांचं घर देशोकडे लावणार आहे, किती किती जणांना हे करणार तुम्ही. माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टी तुम्हाला एवढ्यासाठी दिल्या, कागदपत्रासह मी दिलेल्या आहेत. एकही गोष्ट मी पुराव्याशिवाय कागदाशिवाय सांगत नाही, बोलत नाही. याच्यामध्ये जो जो काय असेल, जयकुमार गोरेने कॉलेजमध्ये किती पैसे घातले मागे, कॉलेजची लढाई आहे, ती लढाई मी लढू. चांगली कमिशनर आहे, कोर्ट आहे, कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये त्यांनी पिटिशन केलेलं आहे. कुणी कुठल्या कॉलेजला केलं, कुणी दस्त चुकीचे केले, कुणी काय भानगडी केल्या, हा वेगळा विषय आहे. आजचा विषयच नाही आजचा. पण हे सगळं आता थांबणार नाही. आता जयकुमार गोरे थांबणार नाही. या लढाईचा शेवट होईल. ही लढाई आता थांबणार नाही. मी थांबलो होतो. मी अजून जयकुमार गोरेने व्यक्तिगत एकही केस देशमुख कुटुंबावर केलेली नाही. व्यक्तिगत जयकुमार गोरे एकही केली नाही. पण आता थांबणार नाही. जे जे चुकीचं झालंय त्या त्या प्रत्येक गोष्टीचा गुन्हा दाखल होईल आणि त्या त्या प्रत्येक गोष्टीचा भोग भोगायला लागेल. मग महिला भगिनींचं नाव घेऊन त्यांच्याकडे लपून वाचता येणार नाही. जे पाप केलं ते फेडायलाच लागेल. जे पाप केलं ते फेडायलाच लागेल. माझी देशमुखांची कधीच व्यक्तिगत दुश्मनी नाही. माझा आणि त्यांचा काही संबंध नाही. तुम्हाला आजही सांगतो, या देशमुखांनी फक्त विनंती केली असती ना की आमदार साहेब तुम्ही विड्रॉ व्हा, झाला असतो. पण जयकुमार गोरेला कॉलेजमधनं बेकायदेशीर काढणार म्हणून चॅलेंज देऊन जेव्हा करताना तेव्हा ते विषय सोडून द्या. तो कधी घडणार नाही. विनंती केली असते तर असं सोडून दिलं असतं. मी आज सांगतो, मी कधी त्या कॉलेजवर जाणार नाही, कधी तिथला 1 रुपया घेणार नाही. 1 इंच जमीन मला तिथली नको आहे. कशातही माझ्याशी त्याचा संबंध नाही. पण झालेल्या चुकीच्या गोष्टीला सोडणार नाही. आणि ते कॉलेज देशमुखांचं नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्ही जे बातम्या दाखवता ना, ते छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचं ट्रस्ट आहे. ते ट्रस्टचं कॉलेज आहे. ते देशमुखांचं कॉलेज नाही. ते चुकीचं तुम्ही माहिनीचं देशमुखांचं कॉलेज आणि माहिनीचं देशमुखांचं हॉस्पिटल हे बिलकुल नाही. हे कॉलेज हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे. छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी म्हणून त्याचे मालक चॅरिटी कमिशनर. पर्यायानं खाजगी ट्रस्ट असलं तर चॅरिटी कमिशनरच त्याला मालक. त्यामुळे त्यांचा बाकीचा इतिहास मी सांगणार नाही. कसे बोगस नकाशे, बोगस कलेक्टरचा शिक्का आहे यांच्याकडं, कलेक्टरचा शिक्का यांच्याकडे, तहसीलदारचा शिक्का यांच्याकडे, ग्रामपंचायती शिक्का यांच्याकडे, तलाट्याचा शिक्का यांच्याकडे, टाउन प्लॅनरचा शिक्का यांच्याकडे आहे. एक आहे डॉक्युमेंट. पुढे आता कळेल तुम्हाला, मी ते आता सगळं सांगत नाही. हे एवढी फ्रॉड फॅमिली जगात कुठं नाही. अशा लोकांसाठी हे पॉलिटिकल माणसं स्वतःचं राजकारण टिकवायसाठी किंवा जयकुमार गोरेला बदनाम करून आमदार व्हायचे स्वप्न बघायला लागले तुम्ही. आणि रामराजे म्हणावं मी असा पडेन काय. आतापर्यंत प्रत्येक वेळी तुम्हाला वाटतं माऱ्यात काय झालं, माऱ्यात काय झालं विषय सोडा, फलटणमध्ये काय झालं चर्चा करायला. 18,500 मताचं, मागच्या वेळी जिथं 1100 मताचं लीड होतं तिथं 18,500 मताचं लीड आहे फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये. बरोबर ना. ते जेव्हा बोला ना, फलटण खासदारची निवडणूक झाली. निवडणुकीत सगळ्या महाराष्ट्रात काय घटना गेल्या, पराभव स्वीकारला नाही आम्ही. आणि जयकुमार गोरेन जबाबदारी घेतली, भारतीय जनता पक्षाने नाही. जयकुमार गोरे, मी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचा मी जबाबदारी स्वीकारतो निवडणुकीची. माझ्या मतदारसंघात लीड दिला असलं तरी. हे
या लढाया अशा लुटूपुटूच्या पडद्या मारणं नका खेळू म्हणा. जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे तर या उभे राहा मैदानातून लढाई करा म्हणा. गेमा काय करता, एका पक्षात राहता काय, दुसऱ्या पक्षाला मदत काय करता, शरद पवारांना काय भेटता, अजितदादाकडे काय जाता, पुन्हा पक्षाचे पैसे काय घेता, पक्षात आहे म्हणून काय सांगता. अरे कुठली नीतिमत्ता तुमची आहे का? तुम्हाला काय म्हणजे जनाची मनाची काय आहे का नाही काय? किती गेमा करणार, किती भानगडी करणार? ज्या सत्तेत राहतात, ज्यांची सत्ता उपभोगतात त्यांच्या विरोधात काम करतात, पुन्हा मोठेपणा मिळवतात. आणि या तेच नाही, जिल्ह्यातलं भी कोण कोण सामील आहे मला माहिती आहे. जयकुमार गोरे किसी के रास्ते में जाता नहीं है, जो अपने रास्ते में आता है उसको छोड़ता नहीं. मी कुणाच्या वाळद्या पाचोळ्या पाय, पण जर मी माझ्या मार्गाने व्यवस्थित चाललो असताना कुणाचंही काही चुकीचं करत नसताना जर मला कोणी करायला लागलं मी अन्याय सहन करणारातला नाही. मग बलिदान झालं तर चालेल, पण मी शरद पवार पुढे झुकणार नाही. मी या प्रस्थापितांच्या समोर झुकणार नाही. मी माझी लढाई लढणार आणि जे काय असेल ती लढाई लढून जिंकणार हे 100% सांगतो. त्यामुळं असल्या लुटूपुटूच्या आणि असल्या गेमा करायला भानगडीत पडू नका. आणि करायचं असेल तर ओपन येऊन करा, कुणाच्या तो पडद्यावर करू नका. ते कुटुंब देशोधडीला लागेल, आता लागलंच आहे, आणखी घालवू नका त्यांना. त्यांचा वापर करून किती तुम्ही तुमच्या पोळ्या भाजणार आहे, तुमचं राजकारण किती वेळ चालवणार आहे? 5 वर्ष हा विषय चालविला. मागच्या वेळी बघितलं जिल्हा बँकेचे होते, तायडे आणला, त्याच्यावर केस केली, माझ्यावर केली, आणि काय काय केसेस केल्या माहिती आहे ना तुम्हाला सगळं. जिल्हा बँकेत निवडणूक लागली, माझ्यावर किती केसेस दाखल झाले सगळं माहिती आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी विनंती आहे, खरं या माहिती देणं आवश्यक होतं म्हणून मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. माझी तुम्ही पत्रकार म्हणून आपण कायम मैत्रीचे संबंध आहे, कायम तुम्ही माझ्यावर प्रेम केलं आहे, माझ्या संघर्षावर तुम्ही प्रेम केलेलं आहे. माझी विनंती एवढीच राहील की कुणाचंही राजकीय करिअर किंवा मीच नाही, राजकीयच नाही कसलंही करिअर, त्याचं दोष नसताना त्याचं नुकसान होईल असं पत्रकार बंधूंनी किंवा लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाकडून काय होऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आता एकच दाखवतो तुम्हाला, एक व्हिडिओ दाखवतो. एक पत्रकार माझ्याबद्दल कशी भाषा वापरतो युट्यूबवर. कदाचित त्यांची इच्छा असेल की मी माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना काहीतरी करावं, मग ती सहानुभूती त्यांना मिळेल, मग काहीतरी करेल, पुसकवून मला करायचा प्रयत्न करतो. मी सगळ्यांना पाठवतो, तुम्हाला सगळ्यांना केलेले आहे. फक्त विषय एक आहे की एक संस्था, एक कुटुंबासाठी एक संस्था संपवावी अशी माझी कधी इच्छा नव्हती. इलिगल कंप्लेंट तर माझ्याच या संस्थेच्या संचालकांनीच केलेली आहे. या संदर्भातल्या ज्या फक्त अजून व्यक्तिगत FIR केलेलं नाही, सांगितलं. हे फ्रॉड आहेत ते तर समोर आणलेलेच आहे, ती लढाई तर होईल करून. माझा व्यक्तिगत विषय असा होता की कुणाच्याही कुटुंबाकडं किंवा कुणाच्याकडे जाऊन आपण व्यक्तिगत कुणाचं नुकसान करावं ही माझी भावना नव्हती. आणि मी सांगितलं ना की माझ्या कुटुंबातल्या सगळ्याच लोकांची इच्छा होती की आपल्याला या गोष्टीची आवश्यकता नाही आहे. पण मी सांगा की माझ्यासारखा माणूस जर एवढ्या फ्रॉड आणि एवढ्या चीटर माणसाला, ज्यांनी लाखो हजारो लोकांचा कार्यक्रम केलेला आहे, अशानंतर मी पण सोडून देणार असेल तर शेवटी मग समाजात राहायचा आणि आपल्याला मोठं बोलायचा अधिकार काय आपल्याला काय? जे आहे ते समोर आहे. करणार आहे, काही पत्रकार बंधू पण आहेत त्यांच्यावर पण करणार आहे, काही YouTube चॅनल आहे त्यांच्यावर पण करणार आहे. आणि जे म्हणतात 200 लोकांचं मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, एक तर 200 लोकांची यादी द्यायला लागेल, मृत दाखवून जिवंत दाखवून पैसे काढल्याचं डॉक्युमेंट द्यायला लागेल, नाहीतर डिफॉर्मेशनला सामोरं जायला लागेल. मग ज्यांच्या आज सहन करणाऱ्यावर काहीच करत नाही आपण, जयकुमार गोरे काहीच करत नाही, सगळं सहन करतो असा जर विषय झाला आणि हे सगळं होताना तुम्ही खलनायकपणा मलाच करताय, मलाच खलनायक करताय. ज्या माणसानं शेकडो लोकांचे जीव वाचवले त्याच माणसाला खलनायक करताय. ज्यांनी देशमुख कुटुंब आत्महत्या करायची वेळ आली त्या कुटुंबाला पुन्हा ऊर्जा दिली त्यालाच तोच खलनायक. या सगळ्या गोष्टीवर मी सांगितलं की शेवटी आता संपलेले आहेत पेशंट्स.
भाऊ माझा समोर प्रश्न आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे मुद्दे आहेत. तुमचे विरोधात सगळे एकवटले, मुद्दे शरद पवार साहेब असतील, तुम्हाला गोऱ्यांच्या घराची कुलप तोडली तरी चालतं, गोऱ्यांच्या घरचं ऑफिस तोडलं तरी चालते, गोऱ्यांच्या बायकावरून केस केले चालतात, गोऱ्यांच्या बेडरूम तोडल्या तरी चालतात, बरोबर आहे. आणि ज्या हीन पद्धतीची वागणूक माझ्या मेहुणीला पोलीस स्टेशनवर गेल्यावर दिली होती, म्हणजे ज्या पोलीस अधिकाऱ्यानं तिच्यापुढं मिशा म्हणजे कुणापुढं तो मर्दाची अवलाद होती, बायकांच्या पुढं मिशा पळतोय, माझ्या पुढे येऊन पिळ ना म्हणा त्याला, म्हणजे ज्या पद्धतीची वागणूक दिली होती. आता मला म्हणजे सहन होत नाही. कधी एकदा आमच्या हा प्रसंग किंवा मी रडणारा नाही ना कार्यकर्ता, मी सांगणार नाही माझ्या घरात असं झालं, मी लढणारा कार्यकर्ता. पण काल परवा दिवशी एक प्रयत्न केला की काही लोकांनी का समाजावर हे सगळं प्रकरण घ्यायचा प्रयत्न केला. या 680 मध्ये खूप समाजाचे विद्यार्थी आहेत, सगळ्या समाजाचे विद्यार्थी आहेत. आता जसं डॉक्टर सतीश पाटील मांगलेचा आहे, तुम्हाला तर आहे ना आहे, तुम्ही बाकीचे समाजाचे आहेत, सगळेच आहेत ना. आणि हे सतीश पाटील आहेत ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांना पाक आत्महत्येची वेळ आलेली आहे. आज तो बिचारा लोटतो, कसा लोटतो त्याला विचारा एकदा, तो कोण आहे सतीश पाटील, कोण आहेत ते? ज्या ज्या लोकांच्यावर आज आतापर्यंत जे अडचणीत आलेले आहेत त्यातले आज सगळ्या समाजाचे लोक आहेत. माझी विनंती आहे, तुम्ही बाकीच्या सगळ्यांचा मी सन्मान केलेला आहे, कुठल्या मी मोर्चाचा कुठल्या संघटनेचा मी अवमान कधी करणार, कुठल्या समाजाचा तर नाहीच नाही. आणि खास करून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जयकुमार गोरेची भूमिका, जेव्हा मराठा समाजातले आमदार मांडताना कचरत होते तेव्हा जयकुमार गोरे भूमिका मांडत होता विधानसभेमध्ये. आणि आजही माझी भूमिका ती प्रामाणिकपणे आहे, मी कधी त्या भूमिकेपासून बाजूला गेलेलो नाही. पण जेव्हा अशी काही परिस्थिती येते तेव्हा त्याला सामाजिक स्वरूप देणं, निवडणुकीमध्ये चुकीच्या पद्धतीने पोस्ट टाकणं, अहो फक्त तुम्ही एकदा पोस्ट वाचा, त्या पोस्ट वाचा तुम्ही कधीतरी, त्या बातम्या वाचा, त्यावरची भाषा वाचा. सहनच करू शकत नाही माणूस, म्हणजे साधा माणूस नाही, जयकुमार गोरे सहन करतोय अजून. युट्यूबवरची ती भाषा वाचा त्यांची, ते बातमी मी पाठवतो तुम्हाला, आता इथं बघताय ना, मी पाठवतो तुम्हाला. एवढ्या खालच्या पातळीवर सामाजिक याच्यावर एवढ्या खालच्या पातळीवर, म्हणजे मला समजत नाही आहे. म्हणजे हे मोर्चाचे क्रांती मोर्चाचे हे प्रणेते आहेत काय मला माहिती नाही, आता त्यांच्यावर बोलायचं. पण माझी विनंती त्यांना आहे, बाबा जर जयकुमार गोरे चुकला सोडू नका, पण इतिहास तपासा, बघा ना बाबांनो काय आहे. या 680 मध्ये किती विद्यार्थी ते आहेत हे बघा ना तुम्ही. त्यांचं काय, हा सतीश पाटील आहे, त्याला देणार आहे कॉलेज तुम्ही, त्याचे पैसे घेतलेले देणार आहे तुम्ही कॉलेज त्याला. हे सामाजिक हे व्यक्तिगत ह्याच्यामध्ये देणं तेवढं सोड. ठीक आहे, मला निवडणुकीमध्ये तुम्ही करा काय करायचं, मला तयार आहे, मी तयार आहे त्याला. आणि मी आज नाही सोडतो, मला आजही मराठा समाजाचा अभिमान आहे, जयकुमार गोरेला अभिमान. मला सगळ्या समाजाने मत देत असताना कसलीही परिस्थिती निर्माण झाली तर समाज माझ्या पाठीशी ठाम उभा राहिला. माझ्या जीवाभावाचे कार्यकर्ते आजही ठामपणे माझ्या पाठीशी उभे आहेत. माझ्या तालुक्यात सामाजिक समीकरण नाही उभं राहिले कधी, आणि प्रयत्न केला आजपर्यंत, पण नाही उभे राहिले कधी ते सामाजिक समीकरण. अगदी प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगळं वातावरण तयार झालं, पण माझ्या मानखटावमध्ये नाही झालं ते वातावरण तयार, नाही परिस्थिती तयार झाली ती. पण ज्या पद्धतीनं तुम्ही चाललाय, ज्या पद्धतीचं अशा पद्धतीने राजकारण करता तुम्ही एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन. आमदार गोरेंची दहशत आहे, एका बाजूला आमदार गोरेंची दहशत आहे, माणसं घाबरतात, दुसऱ्या बाजूला म्हणायचं त्यांनी ईडीचा वापर केला, हे कसं वाटतंय? अरे बाबांनो, माझी दहशत आहे ना, माझ्या विरोधात घेतलेल्या प्रेसमधली भाषा आहे का बाबा, त्या शिव्या काय देता येतात त्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शिव्या मला काय काय दिलं जातं. मला गुंड म्हणतो, गावगुंड म्हणतात. 3 टर्मचा आमदार आहे आम्ही, मला गावगुंड म्हणायचा अधिकार कुणी दिला? काय काय मला म्हणजे असं विशेषण नाही त्यात जे मला दिलं नाही. आणि काय सांगतो कुणावर अन्याय झाला? आज तुम्ही पत्रकार बंधू सगळेच आहे ना इथं, बरोबर की नाही? काय आतापर्यंत माझा किती वेळा तुम्हाला धमकी आल्या, किती वेळा मी तुम्हाला, काय पत्रकार तर सुपारी घेऊन मुंबईत नाही आलेत. बातमी किती खालच्या पातळीत सांगा ना कोणा तुम्हाला. गोरेंच्या विरोधात बातमी जर लावली नाही तर धमकी आलेली मला समजून घ्या कशी परिस्थिती आहे सांगा. मुंबईत आले ते लिहितात, गोरे गावगुंड गोरेच्या विरोधात कोणाला बातम्या द्यायच्या असतील
कुणाला हे करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. काय पोस्ट येते हे पत्रकारांना शोधते. गाढव म्हणला काय काय म्हणलं असेल. म्हणजे आता मला एक सांगा, मी राजकारणात नसतो, मला कोण गाढव म्हणलं असतं का? आणि म्हणलं असतं तर कुठं असतं ते? भाऊ ज्या फक्त जयकुमार गुरेच आहे. मला कळत नाही आता हे कसं काय शक्य होतं. सगळं त्यांच्या ताब्यात आहे. मी फक्त कागदावर चेअरमन आहे, काही संबंध नाही मला ते. आणि दोषी फक्त मी आहे. हे सगळे साफसुथरे खुदचे आहे. या तुम्ही आता दिलेले डॉक्युमेंट एकदा ईडीचा रिपोर्ट वाचावा. जामीन पेटाळताना कोर्टानं दिलेला. भाऊ त्याच्यात काय झालं तो फाईन अद्याप बदलेल नाही बदलेल. तुमची चौकशी तत्कालीन डीवायएसपी होते, त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या होत्या. म्हणजे तुम्ही तारांकित केला होता प्रश्न आणि त्याला फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं होतं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी तुम्ही मागणी केली होती. एसआयटीची इन्क्वायरी झालेली हा, आहे. SIT ची मागणी. एसआयटीची इन्क्वायरी झालेली आहे. त्याच्यामध्ये एसआयटीच्या इन्क्वायरीचा रिपोर्ट आला. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल इन्क्वायरी असते, तशीच कारवाई करायची. त्याची प्रोसेस चालू आहे. 6 महिने त्यांनी मॅनेज करून चौकशी थांबवली. काय मी काय पुन्हा लक्ष दिलं नाही काय झालं. तर ती आपल्याला काम ते नाही आहे. आपल्याला खूप काम आहेत की त्याचं काय झालं आहे. त्याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी बी चालली आहे. 3 नोटीस काढले ते माहिती आहे. त्यामुळे संबंधितावर जे चौकशी कम्प्लीट होईल होईल काय माहिती. आज हे सांगतात, हे धमकी काय देतात. मसवड वडूज पोलीस स्टेशनला धमकी देशमुखाने काय द्यावी. तुमचे फार दिवस कमी राहिलेत. आता आमची सत्ता येते. 3 महिन्यात आमची सत्ता येते. पुन्हा मालोजी देशमुख इथे येणार आहे. तेव्हा तुम्ही कुठे जाल. तुम्ही नादाला लागू नका. आमच्या ऑफिशियल स्टेटमेंट आहे पोलिसांना. हे स्टेटमेंट पोलिसांना केलेलं आहे.